आदि सद्गुरु सर्वात्माओं के सद्गुरु सर्व सृष्टि के सद्गुरु सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य हो। सत्स्वरूपी संत राधा किशन जी धन्य हो धन्य हो धन्य हो। सत्स्वरूप राम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य हो। अनंत कोटि सत्स्वरूपी संताने धन्य हो धन्य हो धन्य हो। राम सभा में राम राम महाराज राम राम सा। आज रामस्नेही छाया पाटील असं गेलेल्या संताचं भक्ताचं मावशीचं नाव, त्यांचा आज शेवटचा दिवस आपण भक्तिमय वातावरणात करत आहोत. पहिल्या दिवसापासूनच आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलेल्या भक्ताच्या परमेश्वराच्या भक्ताच्या पद्धतीने देहाला अग्निदान संस्कार करून आजपर्यंत आपण नामस्मरण पदगायन असं त्यांच्या कुटुंबात घरी करण्यात आलं आणि आता हा शेवटचा दिवस आपण सत्संग भक्ती नामस्मरणाने उत्सवाच्या पद्धतीने सर्व साजरा करीत आहोत. योगायोग असा की आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांचं आपण सर्वजण दरवर्षाप्रमाणे मोक्षतिथी नामस्मरण करून साजरा करत असतो. तोही योग याच्यामध्ये आलेला आहे. विशेष सत्संग हा परिवारातील आलेले सर्व मंडळी, नातेवाईक, समाज तसेच रामस्नेही सर्वांसाठीच आहे. सत्संग या कारणाकरिता असतो, जे आम्हाला 4 वेद वाचून, जे ज्ञान आम्हाला शास्त्र वाचून, ग्रंथ पोथ्या वाचून या सृष्टीमध्ये अनेक तीर्थाटन भ्रमण केल्याने सुद्धा जो भेद परमेश्वराच्या भक्तीचा मर्म लवकरात लवकर भेटत नाही, तो मर्म तो भेद सत्संगाने प्राप्त होत असतो. म्हणून आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांचं कार्य असेल, रामस्नेहीचं कुठलंही कार्य असेल, भक्ती सत्संगाचं, सत्संग हा त्याच कारणासाठी असतो की मिळालेला मनुष्य देह प्रत्येकाला सार्थक करता यावा. मी का जन्माला आलो, मला या संसारामध्ये किती दिवस जगायचं आणि राहायचंय, आणि इथून जायचं असेल या जीवाला, हंसाला, आत्म्याला, तर कुठे जायचंय हे समजावं आणि खरं परम सुख आपण प्राप्त करावं. म्हणून हा सत्संग असतो. संतांनी वारंवार आम्हाला सांगितलेलं आहे. एक प्रसंग आहे संतांचा. अनेक लोकांना ज्या वेळेस सांगितलं जातं, बाबांनो भक्ती करा, सहज रामराम बोला, नामस्मरण करा, चला आमच्या सोबत सत्संगाला, आज सत्संग आहे, असा प्रसंग आपण करत असतो. त्यावेळेस समोरच्याकडून उत्तर काय येत असतं, आमचं भाग्य नाहीये, अजून आमच्या कर्मात नाहीये, अजून आमचं दैव नाहीये, असे उत्तर सहज देतात. सहज बोलून ते आपल्या संसाराच्या प्रपंचाच्या मार्गाला लागतात. अरे भाग्याने ही वेळ आली होती, कुठेतरी संतांना दया आली होती की हा रामजी परमेश्वराचा हंस आहे, पण काळाच्या दुःखामध्ये भ्रमण करतोय, याला सत्संगाचा चटका लागेल, हा भक्तीला लागेल, जन्म सफल होईल. याच प्रसंगावर संत कबीरांनी एक दृष्टांत मांडलेला आहे. कबीरा तीतर पर जला, कबीरा तीतर पर जला, बैठत दाजत जाय, मैं दाजू बिन पर के तुमको दाजत दाय. आता अर्थ याचा खूप सुंदर आहे. कबीरजी महाराजांनी काय दृष्टांत ठेवला संतांनी, की जंगलामध्ये वनवा पेटला, जंगलामध्ये खूप मोठी अग्निज्वाला चालू झाली आणि या झाडावर एक पक्षी बसलेला आहे.
चारही बाजूला आग लागली, धग 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 आग पेटते. जंगलातले मोठमोठे प्राणी, सिंहासारखा, हत्तीसारखा, वाघ चित्यासारखा पराक्रमी, पण आग लागल्यानंतर जंगलाला चारही बाजूने अग्नीने वेढा घेतलाय. एक एक प्राणी पडतोय पडतोय, जीव वाचवायला पडतोय. पण भाग्याने या पक्षीकडे पंख आहेत. हा सटकन उडू शकतो, आकाश मार्गाने या जंगलातून चांगल्या ठिकाणी पोहोचू शकतो उडून. पण दुर्भाग्य कसं असतं त्याचं संतांनी दृष्टांत दिलाय. मोठमोठे प्राणी जे आहे बलवान, ते धावपळ करतायत आपल्या पायांनी, कारण की त्यांना पंख नाहीये, आग लागलीये. आणि या झाडाला याची दया येते आणि हे झाड त्याला म्हणतंय, कबीरा तीतर पर जला. तीतर म्हणजे पक्षी. अरे तू का रडतोय बाबा, आग तर धडधड धडधड लागलीये. मोठमोठे प्राणी उडू शकत नाही, ते पडून पडून प्राण वाचवण्याचा प्रयत्न करताय. अरे तुला परमेश्वराने देवाने पंख दिले, तू हा पंखाचा उपयोग कर आणि उडून जा. उडता येईल का नाही त्याला? पंख दिले ना, पोट भरण्यासाठी उडत होता. आता आग लागली तर किती लवकर उडाला पाहिजे. पण तो त्या झाडाला म्हणतो माझं भाग्य नाहीये, माझं कर्म नाहीये, मला उडायचं नाहीये. हे किती योग्य आहे का? ते पंख आहे, आग लागलीये, उड लवकर. बाकीचे प्राणी दुर्भाग्य, कारण की त्यांना पडापडी करता येईल पण उडता येणार नाही. असं 43,20,000 वर्षामध्ये मनुष्य जन्म दिला परमेश्वराने. राम भजन कर म्हणून. कर राम भजन कर, चल मोक्षाला. राम भजन कर, चल अमरलोकाला. आता हा त्या पक्षासारखा या संसाराच्या झाडावर बसलाय. माझं भाग्य नाही, माझं कर्म नाही, मी उडू शकत नाही. दुर्भागाने तर काय. मग ही स्थिती या जीवाची झाली संसारामध्ये. आम्हाला राम भजन करता येतं, मोक्ष प्राप्त करता येतो, आणि ते या मनुष्य देहामध्ये गुणच ठेवलेला आहे. या मानव देहामध्ये हा गुणच आहे. तुम्ही फक्त राम म्हणा बस. या मुखाने राम म्हणा. हा राम बोललेला शब्द या मनुष्य देहाने जीवाचं कार्य करून टाकतो. इतकं सहज आहे. म्हणून आमचे रामस्नेही लिखतायत, राम नाम लो और भाग्य जगाव. राम नाम घ्या, असंभव कार्य संभव होतील. राम नाम घ्या. कोणत्याही कामाची सुरुवात राम नामाने करा. वारंवार सर्वीकडे चालू आहे आता ही चर्चा. ऐकणाऱ्याचे भाग्य तयार होत आहेत अमर लोकाला जाण्याचे. आणि ज्या अमर लोकात जाण्याकरता देवी देवता वंचना करतात, ते अमर लोक या राम नामाने तिथे जाण्याचं भाग्य तयार करतात आणि या संसारामध्ये सुख देऊन टाकतं. इतकं तर सोपा मार्ग आहे. इतकं तर परमेश्वराने दया करून सहज केलंय. पण याने याची मती दुर्भागी करून ठेवली. हा भागासारखा राहतोय. म्हणून गुरु महाराज संत आम्हाला वारंवार सांगतायत. आधी सद्गुरु सुखरामजी महाराज पण तेच म्हणताय या जीवाला की भक्ती कर, भजन कर आणि चल निजपदाला. चल आपल्या धामाला. चल जिथे काळ नाही, जिथे दुःख नाही, जिथे 84 लक्षणीचा फेरा नाही, जिथे म्हातारपण नाही, आनंद पदे अमर लोके. तू जी चाहना करत होता आधीपासून, ती चाहना तिथे पूर्ण होईल. बाकी या होन काळामध्ये आग लागलेली, त्या जंगलात आग लागल्यासारखी. मग करायचं काय? फक्त आपल्याला राम नाम. रारो मम सत बीज सबद है, रारो मम सत बीज सबद है, ले पहुँचे निज धामा, संता भजलो केवल रामा, संता भजलो केवल रामा. आदि सद्गुरु महाराज तेच सांगताय. जगातले नर नारी, स्त्री पुरुष, ज्ञानी ध्यानी ऐका. काय ऐका? हा जो रक्कार अक्कार मक्कारने राम शब्द तयार होतो, या रक्कार अक्कार मक्कारने जो राम शब्द तयार होतो, हा राम शब्द त्या सत्तचं बीज आहे. काय हा राम शब्द? हा रक्कार अक्कार मक्कार राम शब्द
सत्य केवळ प्राप्त होण्याचं मूळ बीज आहे. इतका साधारण आहे का राम शब्द? ऐकणाऱ्यांना खूप सहज वाटतं ते राम नाम. मोठे मोठे मंत्र, 21 अक्षरी, 10 मंत्र, अनेक संस्कृत मधले श्लोक, या मंत्रांकडे लोकांची दृष्टी असते. हा राम नाम कसा मूळ मंत्र आहे, बीज मंत्र आहे. गुरु महाराज म्हणतात र रो ममो सत बीज शब्द है, रकार अकार मक्कारने हा राम तयार होतो. हा त्या कैवल्य त्या केवल रामाचा, त्या कैवल्य रामाला, त्या सत्यला प्रगट करणारा मंत्र आहे. त्या परमेश्वराला प्रगट करणारा मंत्र आहे. या घटात प्राप्त करून देतो असा हा राम नाम आहे. आणि काय करायचंय याच्याने, काय घ्यायचं आहे? तो राम शब्द आदि सद्गुरु सुखरामजी महाराज सांगताय सर्वांना, भजलो केवल रामा. का भजायचा केवळ राम? गुरु महाराज असं का सांगतायत बरं? जगाचे लोक तर करताय ना, जप तप विधी साधना क्रिया करणे, स्नान संध्या तीर्थाटन करतायत. मग आदि सद्गुरु महाराज असं का म्हणतात भजलो केवल रामा? ले पहुचे निज धामा. हा कैवल्य राम जो आहे हाच बीज आहे त्या सत्तचा. हाच तो बीज मंत्र आहे खरा, ज्याच्याने तो कैवल्य राम प्रगट होतो. काळाच्या दुःखातून आम्ही निघतो आणि आपल्या निज धामाला जातो, असा हा बीज आहे. बीज शब्द वापरलाय, याला तुम्ही जर सर्च केलं तर याचं वेगवेगळे अर्थ किती सुंदर येतील. छोटासा आहे राम नाम. कसं आहे? 2 अक्षर का प्यारा नाम. जो छोटा मंत्र असतो, 2 अक्षरी असतो, त्याला बीज म्हटलं गेलंय. आणि याच्यामध्ये तिथे जाण्याचं मूड आहे. या राम नामानेच तो प्रकट होतो आणि त्या निज धामाला आम्ही पोहोचतो. जसं झाडाच्या बीज असतात, त्या बीजीमध्ये हे झाड आहे, पण दिसतं का ते? पण त्याची विधी केली तर ते अंकुर येतो, मोठं होतं आणि फळं येतं. असा हा रामनाम आहे. जो कोणी घेतला हा रकार आकार मकारने तयार झालेला रामनाम, हा राम शब्द त्या सत्यचा बीज आहे. आणि निज धामाला जाऊ. निज धाम परमात्मा पद, आम्हाला तिथे जायचंय. प्रत्येक जण सुखाची चाहना करतोय, प्रत्येकाला सुख पाहिजे, दुःख कोणाला नको. सकाळपासून रात्रीपर्यंत आमचा प्रयत्न सुखाचा असतो. प्रत्येकाचा प्रयत्न काय असतो? सुखी होण्याचा. सत्स्वरूप पद, ओंकार पद आणि हे मायापद. समजण्याकरिता निज धाम म्हणजे काय? जो ज्याची भक्ती करतो त्याला तीच मुक्ती खरी वाटते, त्याला तेच पद खरं वाटतं. तोही हेच बोलतो संसाराला, हो आम्ही देव सुटल्यानंतर तिथे जाणार आहे. अरे कुठे? निज धाम म्हणजे अमर लोक. आपलं या हंसाचं, त्या आत्म्याचं खरं सुखाचं पद, आपलं आत्म्याचं, अमर आत्म्याचं खरं सुखाचं जे पद आहे ते अमर लोक. तो निज धाम, तो कैवल्य पद, ते आनंद पद. हा ओंकार पद आहे. या ओंकार पदामध्ये जीव ब्रह्म मध्ये सर्व जीव होते. या ओंकार पदामध्ये हा जीव इथे होता आधीपासून अमर. इथून सुखाची चाहना आहे, इथून याला सुखाची चाहना आहे. मला सुख पाहिजे म्हणून. आणि त्याला सुखाची चाहना हे परमेश्वराला माहिती आहे. परमात्म्याने याच्यासाठी ही रचना केली. आणि होम काळामध्ये हा मायादेश तयार केला, ज्याला 3 लोक मायापद, 3 लोक 14 भवन म्हणतात. पाताळ लोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक, ब्रह्माचा सतलोक, विष्णूचा वैकुंठ, महादेवाचा कैलास, शक्तीचा शक्तिलोक, यमाची यमपुरी. असा हा 3 लोक 14 भवन. मायापद 3 लोक 14 भवन. 14 भवन कोणते आपल्याला माहिती? पाताळ आणि स्वर्गाचे. असा 3 लोक 14 भवन आणि त्याच्यावरती आहोन काळ पद. याला पार करून जाणे आणि सदा करिता आपल्या निज धामामध्ये पोहोचलो
मानव जन्म सार्थकी लागला. आणि त्या कारणाकरिता हा पसारा झालाय. त्या कारणाकरिता सृष्टी रचना झाली. परमेश्वराने मला मानव देह दिला आणि मृत्यू लोकातला भारत भूमीमध्ये खंडामध्ये मी मानव देह घेऊन बसलो आहे. आणि आदि सद्गुरु सुखरामजी महाराज जगाच्या सर्व ज्ञानी ध्यानी नर नारी स्त्री पुरुषाला तेच सांगताय. रारो मम सता बीज सबद है ले पहुचे निज धामा भजलो केवल रामा. तर कैवल्य राम बघा बाबांनो, सुखाची चाण आहे. इथे सुख भेटत नाहीये. मनाच्या अधीन होऊन तुम्ही ज्या सुखामागे पडताय ते नाशवंत आहे, खोटे, ऊब येणारे, शरीर मरणार आहे. काही कारणाकरता, थोड्या जीवनाकरिता, जीवाचं कार्य करण्याकरिता 43,20,000 वर्षानंतर मनुष्य देह मिळाला आहे. आणि भाग्याने असं संतांचं ज्ञान कानावर पडतंय की आम्ही अमर लोकांचे भाग्य तयार करू शकतो. करा आणि जा. कैवल्य रामाची भक्ती सर्व संसार म्हणजे देवी देवता करतात. ब्रह्मा विष्णू देवता शिव रे शक्ती महेश. ब्रह्मा विष्णू देवता शिव रे शक्ती महेश. ज्या दिनसे राम नाम जपा धरणी धैर्य फणेश. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात हा कैवल्य राम असा समर्थ आहे. असा स्वरूप राम परमात्मा असा समर्थ आहे. सर्वांचे कार्य पूर्ण करतो सृष्टीमध्ये. सर्वांचं कार्य याच साहेबाने रामाने कैवल्य रामाने पूर्ण होतात. म्हणून ब्रह्मासारखा उत्पत्ती करणारा देवता, संहार करणारा महादेव, पालन करणारा विष्णू, शक्ती, पाताळातला 50 कोटी योजन धरा आपल्या फणावर उचललेला बलवान शेषनाग, हे सर्वच्या सर्व या कैवल्य रामाचं रटन करतात. रात्रंदिवस त्या कैवल्य रामाचं ते ध्यान करतात. असा तो समर्थ कैवल्य राम तुम्ही भजा, तुम्हाला तो प्राप्त होऊन जाईल. भजलो केवल राम, भजलो केवल राम. तो भजायला पाहिजे तो कैवल्य राम. हो, याच्या दिसतं तरुण होतं. ज्यांनी ज्यांनी कैवल्य राम जाणला, भजला ते भवसागर पार झाले, पार होऊन गेले. मग त्यांचं जात, त्यांची वर्ण, त्यांचं कुल, त्यांचं लक्षण काही न पाहता, कोणती साधना न करता, कुठल्या प्रकारचं गायन, वाचन, पठण, सिद्धाई, योग, क्रिया करणे काही न करता, अरे भोडे भाबडे होते, वाचता लिहिता न येणारे होते, कर्म करून करून पापी झालेले होते. मुखाने राम राम म्हटल्याबरोबर त्यांचा उद्धार झालाय. असा हा राम. आणि त्याला आपण भजावं आणि आपलं कार्य संसार सर्व सहज करावं आणि आपल्या अमर लोकांचे सुख करून घ्यावे. त्याकरिता ह्या सर्व गोष्टी रामस्मी सांगतोय, गुरु महाराज सांगतायत. अनेक लोक अजून विचारच करताय करायचं की नाही करायचं, काय माहिती. अरे करावंच लागेल. आता नाही केलं तर नंतर म्हणणारच आहेत आपल्या नंतर. राम नाम सत आहे आणि सत बोला तो गत आहे, बोलणारच आहेत. जिवंतपणे करून घ्यावं. हा भेद असा आहे. कसा भेद आहे बघा, संतांनी सांगितलंय. कपटी कुटील कुकर्मी अनेक तर गए राम नामले एक. एकच हे नाम आहे. हा जो कैवल्याचा भेद आहे, राम नाम हा एकच असा नाम आहे की अनेकांना तारून टाकलं. या एका नामानेच तरता येत आणि एका नामानेच भवसागर पार होती. अनेकांना कसे कसे तरले. कपटी कुटील कुकर्मी तरले. कुकर्मी, कपटी, कुटील, कुकर्मी अनेक. राम नामले तर गए अनेक. अहो, राम नाम घेतल्याबरोबर उद्धार होतो, तरतोय. असा राम नाम आहे. आणि याला फक्त बघायचंय बस, काही करायचंच नाहीये. खर्च नाही, कष्ट नाही, तकलीफ नाही, त्रास नाही. याच उदाहरण संतांनी किती छान छान दिले. बघा, आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतायत की असं हे रामनाम आहे
आणि ज्या रामनामाने स्वतः परमात्मा ज्याचा स्वीकार करत असेल, परमेश्वराला तो प्रिय असेल, परमात्मा त्याच्यावर मेहर करत असेल, परमात्मा त्याला खूप चाहना करत असेल, मग तिथे जगाची फिकीर काय करावी? आता ज्याचा स्वीकार साहेब परमेश्वर करतोय, मग कोणी निंदा करो की कोणी वंदना करो, राम रटे परमेश्वर प्यारा, राम रटे परमेश्वर प्यारा, रहे कर्मासु न्यारा. अरे राम नाम रटन केल्याबरोबर त्या परमेश्वराला तो प्रिय होऊन जातो, परमात्मा त्याला खूप लाड करतो, परमात्मा त्याला होन काळामध्ये काळाचे दुःख भोगू देत नाही, जिथे तिथे त्याचं सर्व सुख करतो आणि अमर लोकात पोहोचवतो. राम रटे परमेश्वर प्यारा, रहे कर्मासु न्यारा. काळाचे कर्मातून त्याला काढून टाकतो. असा रामनाम, असा हा शब्द आमच्या कल्याणाकरिता संत रामसरी आम्हाला सांगतात, आणि आम्ही मात्र म्हणतो नाही, आम्ही करत नाही. आम्ही वाचतो ग्रंथ, आम्ही सकाळी उठून करतोय क्रिया करणे, आम्ही त्रिकाल संध्या करतो, आम्ही काहीतरी पोथ्या वाचतो, अजून शास्त्र, आणि ते वाचण्याचं मूड आणि त्याचे मूळ देवता आणि ते देव करताय रामराम. आणि ते या ग्रंथामध्ये लिहितायत की ज्यांनी फक्त विश्वास ठेवून रामनाम म्हटलं ते तरतील, आणि बाकीचे कर्मकांड केले तर फळं भेटतील, याचा काही विचारच नाही. म्हणून गुरु महाराज म्हणताय ते ऐका आणि भजन करून कार्य करा. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, काय म्हणतात? बाणी चार कंठ करली या अर्थ करे बहु भारी, बाणी चार कंठ करली या अर्थ करे बहु भारी, एको नाम बिना पछताका गया जन्म सोहारी. अरे राम नाम भजून घ्या. अनेक ज्ञानी विद्वान जप तप करणारे, क्रिया करणारे, अरे काळाच्या मुखात पडलेत आणि काळ त्यांना सोडणार नाही. कली वाचून राहिले वेदाचे एक एक दोहे साख्या, एक एक पाठांतर केलं. ब्रह्म काय, माया काय, हे काय, ते काय करून टाकलं सर्व, आणि मर्मच घेतला नाही. त्याच्यातलं मर्मच जाणला नाही. बाणी चार कंठ करली अर्थ करे भाऊ भारी, असे अर्थ भेटतात, असा संस्कृत मधला श्लोक टाकतात, आणि असं ते चौपाई गायन करतात. हाय लाखो लोक महाराज बडे ज्ञानी है, महाराज बडे, बस ते लोकही बोलून जातात, आणि महाराजही ते वाचण्यात, गायन करण्यात, पाठांतर करण्यात लागलाय. एको नाव बिना पछताका, या एका नावाचं गायन केलं नाही, मर्म जाणला नाही, अरे पचून गेला. गया जन्म सोहारी, मिळालेला 43,20,000 वर्षानंतरचा मानव देह परमेश्वराचं रटन केलं नाही, परमात्म्याचा भेद जाणला नाही, राम नाम घेतला नाही, तो जन्म गमावून गेला. तो या भोग काळाचा ग्रास बनेल, कर्म भोगेल. अरे जो योग होता लवकरात लवकर परमपदाला जाण्याचा, या देहातून जा आणि परमात्म्याकडे निघा. इथून इतका जवळच योग होता, दूर करून टाकला. कसा दूर केला? भजलो केवळ रामानं करता या त्रिगुणी मायेचं ज्ञान केलं, होन काळामध्ये जाटकला, आणि आता तो अनंत युगापर्यंत इथं फिरेल. असा तो परमेश्वरापासून दूर गेला. तो कस काय भाग्यवान? परमेश्वरापासून दुरावा निर्माण करून घेतला आणि मायेमध्ये फसला. तो कस काय भाग्यवान? भाग्यवान कोण? जो परमेश्वराकडे लवकर जाऊन आनंदी सुखी होणार आहे, तो भाग्यवान. पण हे समजलं तर पाहिजे ना. ज्ञानी लोक समजते ना, जगाचे काही लोक समजते. ज्याने राम राम जाणला ते तरले. अहो त्यांचं लक्षण, धर्म, कर्म, जात, वर्ण काही पाहिलं नाही गेलं. असे उदाहरण आहे की काही पाहिलं नाही गेलं. राम राम म्हटल्याबरोबर त्यांचा उद्धार झालाय. त्यांनी काही स्नान, त्रिकाल संध्या काही केलं नाही. हो, हे वाचताना, कथा सांगतानाही मस्त रंगवून सांगतात. आणि राम नामाने मोक्ष होऊन जातो सांगितलं तर मग तेच बोलायला लागतात. मोक्ष काही इतना आसान है, ऋषी मुनियों को नहीं मिला और आपको मिल जाएगा, असे तर भ्रमाच्या गोष्टी करतात. आणि इकडे म्हणतात तू तारणहार आहे, तू पतिताला पावन करणार आहे, तुझ्या शरणात येणाऱ्याचा उद्धार होऊन जातो. भजनाचं गायन करायचं
आणि मोक्षाचा विश्वास ठेवायचा नाही. अरे विश्वास ठेवा. आधी सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणताय, ज्यांनी ज्यांनी राम नाम घेतलं ते तरले. अजामेड भिल्लेनी तारिली कुंटणी, ब्रह्म हत्यारा पातकी अपार वाल्मिकी किंकर वंदय केला. अजामेड पापी तारली कुंटणी, ब्रह्म हत्यारा पातकी वाल्मिकी किंकरी वंदन केला. अरे हे कोणत्या गोष्टीने वंदन केलं गेलं यांना? यांनी का वेद वाचले का? काही छापा तिलक लावून लावून शरीराचे अवडंबर केले का? काही धामाच्या धाम फिरत बसले काय? काय केलं या लोकांनी? अहो पापीत पाप्यासारखे कर्म त्यांचे कसे, आणि तरी ते तरले म्हणतात राम नामाने. मग तेच राम नाम आम्हाला का नाही तारणार? कुकर्मी पापी अशा पद्धतीचे अनेक दाखले दिले गेले की ते तरले. आम्ही का नाही तरणार? अहो ते तसे असताना त्यांना विश्वास आला आणि राम राम केलं. आम्ही सर्व गोष्टी चांगल्या असताना आम्हाला विश्वासच येत नाही. आम्ही वाचतो मोठे मोठे ग्रंथ, अभंग, ओव्या. आम्ही ज्या ज्या वेळेस गावांमध्ये सत्संगाला जातो, मोठमोठे कीर्तन केलेले महाराज, आता वय झालंय, कोणी बोलवत नाही, ते ऐकत राहतात आणि आम्ही काय बोलतो ते ऐकल्यावर ते पण बोलायला लागतात. हो 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 असं बोललंय बरं. चुका कारणे कुंटली रामवाणी, मुखी बोलता ख्याती झाली पुराणी. त्या लोकांमध्ये उचकून मस्त श्लोक गायन करतात. बाबा याचा अर्थ काय? अरे वेश्या विकार व्याभिचार मध्ये असलेली बाई पोपटाला राम म्हण शिकवताना सुद्धा तिचा उद्धार झाला, हा त्याचा अर्थ. आणि तुम्ही अजून ते राम नाम घेण्याची तयारीच केली नाही. मग पाठांतर करून काय फायदा? पाठांतर करून काय फायदा? काहीच फायदा नाही. रटन करा. रमो सत बीज सबद हे ले पहुचे निज धामा, भजलो केवल रामा. बघा ज्ञानी लोक ज्ञानामध्ये अहंकारामध्ये बुडून जातात. जप तप क्रिया करणारे त्यांच्या त्या अर्पण तर्पण मध्ये भुलून जातात, भ्रमात पडतात. बाकीच्या सर्व गोष्टी 3 लोक 14 भवनामध्ये अटकवतात. पण राम नाम घेणाऱ्याचा उद्धार होतो हे ज्ञानी लोक वाचतात पण जाणत नाही. याच्यावर एक कथा आलेली आहे संत कबीरांची. एक विद्वान होता, पंडित, शास्त्रचार करायचा, अर्थ लावायचा, खूप त्याचं पठण, खूप त्याचं ज्ञानाची पकड. पाहिजे ते श्लोक संस्कृत मधले, पाहिजे त्या कथा, पाहिजे ते वाक्य, त्याचे पाठांतर. अभिमान. जितकं ज्ञान वाचलं, नामस्मरण केलं नाही, विश्वास आला नाही, भावसागरातून पार होण्याची रीतच माहित नाही. वाचन 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 केलं, तर वाचन केलं, अभिमान आणि अहंकार आला. तर इतका तो फुलून गेला की आता त्याचा अभिमान त्याला काय करायला लावायचा? या गावात कोण ज्ञानी आहे, या माझ्याकडे. मग या गावात जो ज्ञानी असेल त्याच्याशी तो वाद करायचा. ही चर्चा अशी आहे, ती चर्चा तशी आहे. मी जर हारलो तर माझे ग्रंथ तू घे, आणि तू जर हरला तर तुझे पोथ्या मला दे. असा तो पंडित ज्ञानी जो होता त्याने गाडे भरून टाकले. या गावात जा, त्या गावाचा भजन करायला पाहिजे ना. आता तू जर वाचलं हे राम नामाने भावसागर पार होतो तर करायला काय पाहिजे? मस्त भजन कर बाबा आणि सुखाने भावसागर पार हो. आता त्याने वाचलं तर आहे पण तो अर्थ करण्यात आणि त्या पंडिताईमध्ये असा लागून गेला की एका एकाच्या मागे लागायचा आणि शास्त्राचा अर्थ करायला लावायचा. आणि ते अर्थ करताना कोणी हारलं तर त्याच्या गाड्या भरून भरून तो लागायचा. असं करत करत फिरत 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 तो काशीपर्यंत पोहोचला. हे गाडी त्याच्या मागे 8-10 गाडे. किती गाडे? 8-10 गाडे भरलेल्या पोथ्या. एवढ्या लोकांना मी हरवलोय म्हणून. आता काशीकडे तर संत कबीरजी होते. आता ज्या पंडितांना माहित पडलं की आज याचे शास्त्र जमा करून चेला करून टाकतो, ते म्हणाले आम्हाला काही वाद करायचा नाही, आम्ही तुमच्याकडून काही करू शकत नाही. आता झालं काय? त्या विद्वानाला, त्या पंडिताला काय सांगितलं? गावातल्या त्या काशीतल्या पंडितांनी, इथे कबीर नावाचा पंडित आहे म्हणे. कोण पंडित आहे इथे? कबीर नावाचा पंडित आहे. त्या कबीर पंडिताकडे जा म्हणे बाबा तू.
तो काय असेल चर्चा करेल म्हणे, आम्ही काही करू शकत नाही. आता हा गेला वाजत गाजत, थाट लावा जमा फौज फाटा, कबीर कबीर करत गेला. कबीर पंडित काय, कबीर पंडित काय, आणि पोचला आणि कबीरजींकडेच विचारतो तो, कबीर पंडित ज्ञानी कहा है. कबीरजी म्हणता मैं दास हूं, मैं कोई पंडित नहीं हूं, मैं तो दास हूं. मग त्याचे गाडे सोडले, आला तिथे. आल्यानंतर तो म्हणतो मेरे से ज्ञान करना है, क्या ज्ञान है आपके पास, क्या भेद है, क्या जानते हो, कितने वेद है, क्या पुराने, क्या. कबीर जी का रुको रुको रुको, पहले पानी पियो, आप आए हो अतिथी बन के, बैठो, थोडा पाणी पिओ, आराम करो. आता त्याला बसवलं, पाणी दिलं. आता हा ज्ञानाच्याच गोष्टी कबीरजींनी सांगितलं, पहिले पाणी वगैरे घे. आता सर्व करू दिलं. मग कबीरजींना फक्त एकच प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? राम नाम के बारे में आप क्या जानते हो, इतना मुझे बताओ. किसके बारे में? राम नाम के बारे में. राम नाम, अरे राम नाम तो मैंने ऐसे पढ़ा है, राम नाम जो कहे कहावे, हत्या पाप दोष मिट जावे. अरे राम नाम तो ऐसा है की राम नाम ज्याने घेतलं त्याची 7 गाय हत्येचे पाप जरी असेल आणि राम राम बोलला एकदा, तर त्याचे 7 गाय हत्येचे पाप नाहीसे होऊन जातात. असं राम नाम आहे की त्याचं पाप नाहीसं होतं बाबा. कभी रुक जाओ, बस इतना ही जानना था बोले मुझे, बाकी का आपण कल बात करेंगे. रात्र झाली. ऐकलं काय? फक्त राम नामाने पाप नाहीसा होतो, दोष हत्याचा जातो. राम नाम जो कहे कहावे. आता सकाळ झाल्यानंतर हे पंडित महाशय पहाटे पहाटे उठले, गंगा किनारी गेले शौच विधी करायला. आणि शौच विधी करायला गेल्यानंतर, ऐका इकडे लक्ष द्या, शौच विधी करायला गेल्यानंतर पहाटे प्रहर मध्ये हे पंडित शौच विधी करायला गेले. कबीरजी पण त्यांच्या नंतर गेले. आणि हे ज्या वेळेस शौच विधी करायला बसले होते, त्यावेळेस कबीरजींनी त्यांना काय केलं? मागून गेले आणि राम राम. काय केलं? राम. आता हे कर्मकांड करणारे, नियम पाळणारे असतात पंडित. हा विधी करणारा, कर्मकांड करणारा, नियम पालन करणारा होता. त्याने पाहिलं, अरे ही वेळ काही राम राम म्हणायची का? काही समजत नाही का याला? कानामध्ये जनेवी अडकवलेला आहे. कानात एकदा जनेवी चढवला की अशा विधी करताना असं बोललं जात नाही. आता परत दुसऱ्यांदा राम राम महाराज. आता ते परत तिरपे झाले, कशाचं राम राम. परत तिसऱ्यांदा राम राम. अजून ते राम राम 3 वेळा केलं आणि कबीरजी आपल्या घरी येऊन गेले. आता हे विद्वान पंडित, आपली शौचविधी झाली, नदीवर आंघोळीला गेले, आंघोळ स्नान केली. यांच्यामध्ये सिद्धाई होती. आपली धुतलेली धोती आपल्या हाताने धुवायचे, पाण्याची ओली असलेली ते धोतर धोती असं आकाशात फेकलं की ते सुकून राहायचं. अशी करामत होती सिद्धाईची. आणि ज्या वेळेस त्यांनी आंघोळ केली आणि ते धोतर फेकलं, धोती धपकन खाली शेणाच्या गोड्यासारखं पडून आलं. हे काय झालं बा? परत घेतलं आणि फेकलं, परत पडलं. आता चेहरा लटकवून दिला. आले कबीरजींकडे, कबीरजींकडे गेले. कबीरजी बसलेच होते. आता त्यांनी कबीरजींना पाहिलं. आप क्या जादू टोना करते हो, आप क्या करामती हो, आप कुछ करते हो क्या? कबीरजी बोले नहीं. बोले मैं कल से कहीं गया नहीं, आपके घर का न पानी लिया, आपसे बात की, मेरी तो सिताई चली गई. कबीरजी त्याला म्हणतात, राम नाम के बारे में आप क्या जानते हो? राम नाम कहे कहावे, हत्या 7 दोष मिट जावे. तो 3 बार मैंने राम राम कहा, आपने तीनों बार उसका जवाब नहीं दिया. एक बार राम नहीं कहे तो भूमि का भार है, 2 बार राम नहीं कहे तो उसका सिद्धाई पुण्य जाप तप सभी क्षय हो जाते. 3 बार राम नहीं कहे वो अभागा होता है. ये भी तो पढ़ा, हाँ ये भी पढ़ा है. तो बोले आप तो आपके भ्रम में रह गए, कर्म में रह गए, विधि में रह गए. अरे राम नाम तो ऐसा है, कैसे भी भाव में जब स्थिति बन जाए तब ले हो तो उसका कार्य अच्छा बनता है. आप तो बड़े हो. बोले हाँ, फिर लिया क्यों नहीं? का नाही घेतलं राम नाम? कारण की हा फक्त वाचत होता, अर्थ लिहित आणि वाचत होता. राम नामावर विश्वास नाही आणि राम नामाचा भेद घेतला नाही. आणि कबीरजी काय होते?
खरे पंडित कबीरजी होते. पोथी पडपड जन्मवा पंडित भयानक होय, ढाई आखर राम का पढे सो पंडित हो. ढाई आखर प्रेम का. अरे राम नाम ज्याने जाणला तोच खरा पंडित. ज्याने या परमेश्वराचं नाम जाणलं तोच खरा विद्वान, तोच खरा ज्ञानी. आणि तुम्ही किती वाचा हो, तीर्थाला जा, यज्ञ करा, हवन करा, शास्त्र वाचा, पण राम नाम घेत नाही तोपर्यंत कोणी तरलेलं नाही, तरणार नाही. एको नाव बिना पछताका, एको नाव बिना पछताका, गया जन्म सोहारी, भजलो केवल रामा, भजलो केवल रामा. मग करायचं काय आहे? भजलो केवल रामाभास. विद्वान ज्ञानी पण पाहिले आणि पापी पण पाहिले. फक्त राम ज्याने म्हटलं तो जो उद्धार होतोय, तो यमापासून सुटतोय, तो काळाच्या मुखात कर्म भोगायला जात नाहीये. भेदाने रामनाम घेतला अमर लोकाला जातोय, असं रामनाम आहे. आदि सद्गुरु महाराज तेच सांगताय. भजलो केवळ रामा, रारो ममो सतबीज शब्द आहे. हा रकार अकार मकारने राम तयार होतो. हा राम शब्द घ्या. याच रामनामाने आमचं सुखाचं कार्य अमर लोकांचं होतं बरं. या राम नामाने ज्याने ज्याने ऐकलं आणि केलं रामनाम, याचे इथले भाग्य तयार होता. अमर लोकात जाण्याची रीत तयार होते त्याची. असा भाग्यवान होतो तो. आणि इथे सुद्धा तो या संसारामध्ये आतापर्यंत प्रयत्न करून करून जे सुख भेटले नाही ते परमेश्वराच्या शरणात जाऊन सहज येऊन जातात. असा तो परमात्मा आहे. पण परत सांगावं लागतं तेच काय, ऐकलंय वाचलंय आणि करत नाही. बरेच रामसनईंच्या जीवनातला उदाहरण आहे. प्रत्येक रामसनई आपापल्या गावात समाजात नात्यात राहतो. प्रत्येकाकडे नातेवाईक मंडळी येते, प्रत्येकाकडे पाहुणे येतात, सुखादुःखामध्ये भेटतात. मग आपली चाहना काय असते हो? आमची चाहना एकच असते, अमर लोकांचे भाग्य तुम्ही घ्या ना, अमर लोकांचे सुखाचे अधिकारी व्हा ना. या हेतूने रामनाम जाणा आणि भक्तीला या. या हेतूने रामनाम जाणा आणि जीव सुखाचं कार्य करा. हे प्रत्येक रामसैनिकची तळमळ असते. मी ज्या गल्लीत राहतो, ज्या परिसरात राहतो, मी ज्या नात्यात राहतो, ज्या समाजात राहतो, ज्याच्याशी माझे व्यवहार जमले, ज्याच्याशी माझा संबंध जुळले, त्यालाही हे सुख सहज मिळणार आहे. ज्याने जाणलं तो अमर लोकांचा भाग्यवान होऊन जातो. ज्याने नाही जाणलं तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही तुमचं तुमचं करा, आम्ही आमचं आमचं करू. वेळ जाते, वर्ष जात आहे. जवळचा असून बिचारा ऐकून ऐकून घेत नाही आणि 60-70 किलोमीटरवर खेड्यावर जावं, तिथे तो रामनाम ऐकून भजनात लागून जीवाचं कार्य करून घेतो. आणि आमच्या सोबत राहून राहून अजून 20 वर्ष झाले तरी करायलाच तयार नाही. का करत नाही काही कारण तर सांगा, का नाही करायचं? काय याच्यामध्ये आहे काय? आमचा परमात्मा, सुख देणारा परमात्मा, आईच्या पोटात ज्याने माझा 9 महिने सांभाळ केला तो परमात्मा, 3 लोक 14 भवनामध्ये जिथे तिथे सुख पुरवणारा परमात्मा, या सर्वांची सहायता करणारा परमात्मा, त्याचंच नाम आम्ही घेत नाही. मग आम्ही बेमुख नाही होत का? मग जो बेमुख झाला त्याला काळ पकडतो, जो सन्मुख झाला तो अमर लोकाला जातो. साधं त्याच्यात नाही. राम राम करा बाबांनो. या नामाशिवाय अजून तुडना दुसऱ्या नामाची करता येत नाही. बहु नाम या राम नामी तुडेना, अभाग्या नरा पामरा हे कडेना. किती मोठा अभाग हो. या नामाच्या जोडीला दुसरं नामच तुडलं जात नाही. राम नामाच्या जोडीला अजून दुसरं कोणतं नाम तुडलं जात नाही. एकच राम नाम असा भारी मंत्र, याचा भारी भेद आहे. या राम नामाच्या जोडीला 3 लोक 14 भवनाचे पुण्य गोळा करा. या एका राम नामाच्या जोडीला सर्व क्रिया करणी, पुण्य, जप, तप, पूजा, पाठ लावून द्या. या एका राम नामाच्या जोडीला कोणीच तुडलं जात नाही. हा एक राम नाम कैवल्याचा भेद असा आहे
की कोणतीही क्रिया करणी न करता 3 लोकांचे पुण्य देऊन टाकतो आणि अमर लोकांचा जाण्याचा भेद तयार होऊन जातो काही न करता. असा रामनाम. पण आभा घ्या नरा पामर आहे कळेना, त्याला कळतच नाही. हे कोणाला आम्ही वाईट हेतूने बोलत नाहीये, संतांचे प्रमाणे त्या वाक्य बोलतोय आम्ही भाग्यवान आहेत. खरंच आम्ही परमपदाला जाऊ शकतो, खरंच आमचं खूप मोठा योग आहे. पण जाणूनही आम्ही करत नाहीये. मग कुठेतरी आपण आता तरी विचार करा, भक्तीला लागा, भजनाला लागा. आम्ही इथे राहणार नाहीये कोणी. आपण प्रत्येक जण इथून जाण्यासाठी आलोय, इथे राहण्यासाठी नाही आलोय. बाबांनो, मावशींनी कार्य करून घेतलं. या कुटुंबामध्ये आमचे पाटील साहेब जे आहेत, या परिवारामध्ये एस.एन. पाटील बाबा यांनी हे ज्ञान जाणलं. गेल्या 18 वर्षापासून नामस्मरण केलं आणि ज्याने हे नामस्मरण केलं, ज्याने हे कैवल्य जाणलं, ज्याने राम राम केलं. आम्ही आताच उदाहरण ऐकले की कसे कसे तरले भिल्लणी, कुंटणी, अजामेड, वाल्मिकी महर्षी झाले, हे रामनामाने झाले. मग जो ग्रस्ती जीवनामध्ये असेल आणि तो राम राम जाणत असेल, मग तो तरणार नाही का? त्याचं कार्य होणार नाही का? गुरु महाराज म्हणता होईलच. या परिवारामध्ये रामनाम मावशींनी केलं होतं. त्यांचा देह सुटल्यानंतर बैठकी काढली, बैठकी सुंदर काढली, सर्व पद्धतीने भक्ताची रीत केली, अग्निदान दिला. बैठकीमध्ये त्यांना बसवून पूजा अर्चा करून हरियशाचं गायन केलं. वाजत गाजत गावामध्ये त्यांचा देह शोभायमान ठेवला आणि परमेश्वराच्या धामाला अंश गेला आहे. त्याचे भाग्य इतरांना भेटावे. बैकुंठीचं दर्शन करणाऱ्याला कोटी कोटी भाग्याचे फळ मिळतात. बैकुंठीमध्ये सामील होणाऱ्याला परमपदाचे भाग्य तयार होतात. ज्या कुटुंब परिवाराने बैकुंठी काढली ते पण त्या अमर लोकांना जाण्याचे अधिकारी बनतात. आज न उद्या ते परमपदाला जातील, असे त्यांचे भाग्य बनून जातात. म्हणून बैकुंठी काढून आनंद उत्सव करून अनेकांचे भाग्य तयार होतो. तो संत अग्निदान देण्याच्या जागेवर जातो आणि तिथे हर हर गायन करून त्याला अग्निदान दिला जातो. परमपदाला गेले म्हणून. किती सुंदर रीती आपल्या आई वडिलांची, आपल्या कुटुंबाप्रती, आपल्या सदस्याची, आपण ज्यांच्या सोबत राहिलो त्यांची किती पवित्र रीत आहे, किती शुभ रीत सांगितली आधी सद्गुरू सुखरामजी महाराजांनी. बैकुंठी, बैठकी, भक्तीने असं करून अनेकांना सुख देऊ, त्याच्यातही लोकांना सुवावत नाही. कुठेतरी आम्ही कमी पडतो. हे कोणी सांगितलं असं काय केलं, मेल्यानंतर रडू दिलं नाही, केस दिले नाही, पिंड दिले नाही, श्राद्ध केलं नाही. मग आता त्यांनी त्यांचं केलं आहे म्हणून आता ते त्यांचं करतील. आम्हाला माहिती त्यांचं लग्न झालं तरी राम राम, बैकुंठी निघाले तरी राम राम, बारसं झालं तरी राम राम आणि गृहप्रवेश झाला तरी राम राम. अरे राम रामच करायला आलो होतो मी, राम राम करायलाच तर आलो होतो. आता जगाची बोली बोलायला लागून गेला. गर्भवास में करे पुकारा, सुन हो साई सृजनहारा. हे परमेश्वरा मला देह दे, मी रात्रंदिवस तुझं ध्यान करेल, तुझं रटन करेल, तुझे स्मरण करेल. हा गर्भातला करार प्रत्येक माणसाने केला की आमच्या समाजात असं राम नाम करणारे, श्रेष्ठ विचाराने जगणारे मंडळी आहे. आदर करा आणि आपणही ते कार्याला सुरुवात करा. आम्ही किडसवाणी रीत करतो, आम्ही इतकी किडसवाणी रीत करतो. त्याचा अर्थ तुम्ही पहा, आपल्या सत्संगामध्ये आम्हाला वेळ आणि टाइम असतो थोडका, म्हणून अनेक ज्ञान सांगायचा विषय थोडा शॉर्ट करावा लागतो. पिंडदान का करतात, पित्र कोणाचे बसवतात, आघाड्या कोणाच्या टाकतात, जीव कोणाचा ठेवतात, याचं शास्त्र कोणाला माहित नसेल तर एखाद्या विद्वानाला विचारा, नाही तर आधी सद्गुरू सुखरामजी महाराजांचा ग्रंथ वाचून पहा. आधी सद्गुरू सुखरामजी महाराजांनी सर्व व्यवस्थित दिलेलं आहे. कोणती रीत करतोय आपण सुखाची चालना करतो, रीत कोणती करतो, जाणाऱ्याचं कसं आपण कार्य दुखाचं करून टाकतो. मृत्यूनंतर जर तुम्ही मरणानंतर जर आम्ही कोणाला असं झोपवून ठेवलं, या जाणाऱ्या अंशाला भक्ती केलेल्या अंशाची आणि नाही भक्ती केलेल्या अंशाची दोघांची स्थिती पाहू आपण. ज्याने भक्ती केली आहे पण घरातले लोक, काही मंडळी घाबरून जातात. गाव काय म्हणे,
आमचे काका चुलते काय म्हणतील, मरणाचा प्रसंग आला, बाबा आता त्यांनी केलं होतं रामराम, बिचारे आई वडील जे असतात त्यांनी भजन केलंय, घरातल्यांनी ऐकलं नाही, मग ते गावाला घाबरून, समाजाला घाबरून, नातं गोत्याचं काहीतरी कोणाचं ऐकून आई वेळेस गावा करून टाकतात. नाही 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 नाही, आता त्यांनी केलं होतं, जाऊ द्या, तिरडी बांधा, झोपवून घेऊन जा, मग अजून अजून एखादी जण येतो, अरे त्यांचा जीव ठेवून घ्या, म्हणजे श्राद्ध करा, झालं त्याची जीव. काय होईल याच्याने, काय होईल बरं? अहो याच्याने यमाचे दूत तिथे येतात आणि त्या जीवाला घेतात, त्याचे सुख कमी होतात आणि त्याचा तुम्हाला आम्हाला दोष लागतो. जाणाऱ्याच्या मागे अशी रीत करू नका. मृतकाच्या मागे अशी रीत केली म्हणजे ती यमाची रीत आहे. दुःख वाईट झालं म्हणून मोह ममता ठेवून ठेवून रडून कुडून त्याचं असं अशुभ कार्य करतात आणि लंबे पाय करून त्याला तिरडीला बांधून घेऊन जातात. 10-12 दिवस कोणतं शुभ काम करत नाही आणि सुतक पाडून करतात आणि मग त्याचे 12 दिवसाचे 12 पिंड तयार करतात. 13व्या दिवशी ते कार्य करतात आणि मग आपण आपल्या मार्गाला लागतो. आता जाणाऱ्याची काय स्थिती झाली माहिती का तुम्हाला? तो जाणारा जो जीव होता त्याचा उद्धार आम्ही करायला पाहिजे होता, की मृत्यूनंतर त्याचा आम्ही चांगलं सुखाचा मार्ग करायला पाहिजे होता. पहिले तर मनुष्य देहामध्ये भक्ती करा. नाही पूर्ण संसारामध्ये भक्ती समजली तर ऐकल्यानंतर भक्ती करा. ऐकल्यानंतर नाही केली, शेवटी तरी राम म्हणून करून घ्या. तेवढंही नाही केलं तर बाबा बैकुंठी काढून घ्या, बैठकी काढून घ्या. अजून किती सांगावं? भक्ती करा, नाही करत राम म्हणा, तेही नाही करत, मरताना तरी संसार खोटा म्हणा. मरताना तरी या जगाकडे पहा की सर्व खोटं आहे बाबा. परमात्मा तरी तो त्याची दृष्टी इथेच ठेवतो. इथे म्हातारा झाला तरी काठी माझी, चष्मा माझा, बॅग माझा, रुमाल माझा, खुर्ची हल्ली नाही पाहिजे, खाट सरकली नाही पाहिजे, असा पक्का होऊन जातो तो. अरे आता तुझं कोणी ऐकत नाहीये, तुझं शरीर तुझा साथ देत नाहीये. ज्यांच्या भरोशावर तू असं करत होता तर ते पण तुला टाइम देत नाही. आता तरी त्याच्याकडे बघ. खटिया से भू या पे करती, छूट गए जमधाम, छूट गए धनधाम, कहत कबीरा कहा लग करसी, यम से पड़ेगा काम, मन मेरा कब भजिए राम नाम. अरे मन, अरे जीवा तू कधी राम राम करशील? म्हातारा झाला आता तू मन कशात ठेवलं त्याने? मुंबईहून मुलगा येणार आहे तोपर्यंत त्याची दुःख चालू आहे. आता कुठे ठेवायला पाहिजे त्याने मन? अरे राम, आता तूच आहे, खोटा संसार आहे, कोणी माझे संगाती नाही आणि कर्म मी खूप वाईट केले, कधी सत्संग भक्ती ज्ञान ऐकलं नाही, शरीर आता मला साथ देत नाहीये, मरण डोळ्यापुढे दिसतंय, तर त्याने इथे मन लावलं पाहिजे का? तिथे राम मध्ये लागलं पाहिजे ना, तरी तो इथेच लावतो. आणि शेवटी संसाराचे लोक इतके स्वार्थी पहा, खटिया से भूया पे कर दी, त्याचीच प्रॉपर्टी, त्याच 4 एकर 15 एकर, त्याच 2000 जागेमध्ये बंगला, त्यानेच त्याचे सर्व धन कमवून सण सर्व व्यवस्था, कॉट खाट गादी त्याची, पेन्शन अजून येत आहे त्याच, आणि त्याच्याच खाटीवर चादीवर झोपलेला असताना त्याला भुईवर टाकून देतात. का बरं? तर डॉक्टरने म्हटलंय आता 6-7 तासात जाणार आहे, वरती पण नाही आता खालती. एवढा तो खोटा संसार आहे. ना कोई तेरा नातू का हुको, झुटे चित्त मत दीजे में. अरे या खोट्या संसारामध्ये चित्त देऊन त्या परमेश्वराला दूर नका करू, भजून घ्या राम राम. असं म्हातारपण येतं, मरून जातं आणि दुःखात फिरतो तो. म्हणून संसाराची जास्त हे करू नका. असानी या जीवाचं कसं बनवेल ते परिवाराने केलं पाहिजे, भजन करून घेतलं पाहिजे. आणि नाही झालं तर त्याला बैठकी काढा. रामदाराकडून असे मस्त संत तयारी करून देतात. आता तर काम सोडून आमचे सर्व भक्ती मार्गाला संत लागतात, महिला पुरुष लहान बालक आनंदाने या जीवाचं कार्य करावं. आणि घर नाराज उभं जातात, पाहते रामदाराला आले म्हणून इतके एकदम चेहरे पडून जातात कोणाकोणाच्या गोष्टी आमच्या जीवनातल्या. आणि पहिल्या दिवशी ते मस्त पालखी काढली, भजन केलं, म्हणजे बैठकी काढली. बघ का केलंय? जीवाला सुख भेटते
आणि या जीवाला काळाचे दुःख सुटतात आणि हा परमात्म्याचे मस्त भाग्य तयार होऊन मानव जन्माला जाईल आणि परमेश्वराची भक्ती करेल. काय स्वार्थ आहे हो याच्यात? आपल्याच आई वडिलांचं, आपल्याच परिवाराच्या मंडळीचं सुखाची रीत करून त्याचा असा उद्धार होतोय. उलट इतका आदर केला पाहिजे की नाही बाबा किती सुंदर काम. म्हणून या शेवटच्या दिवशी मग जात पण नाही म्हणे. का बरं? आता काय गंधनीन टोपीनीन केसनीन आता काय जायचं म्हणे तिथे. म्हणजे रडू दिलं, टिक्का लावू दिला, केस जाऊ दिले तर सर्व गोड होतील. आणि सत्संग भक्ती नामस्मरण करून भाग्यवान होऊन जा तर मग आता आम्ही जाणारच नाही म्हणतात. असं करू नका. संसारामध्ये या होम काळामध्ये 4 पुढे येतात. त्या 4 फळामध्ये जर कोणी पुण्य केलं तर त्याला खूप मोठं भाग्य होतं. हे काही ज्ञानी लोक जाणत असतील. पण कधी येतात ते 4 फळ माहित नाही. त्याच्या कित्येक पटीने बैकुंठीचं असं मोठं भाग्य आहे की बैकुंठी काढणाऱ्याला, बैठकीमध्ये येणाऱ्याला, काढणाऱ्याला, दर्शन घेणाऱ्याला त्या 4 फळापेक्षा मोठं अमर लोकांचं भाग्य तयार होतं. म्हणून याला इतकं महत्व आहे. जाणाराही सुख पावतो. संसार तर खोटा होता, शरीर तर असंही जगणार होतं. माझं असं सुंदर कार्य केलं, दुवा देऊन जाणारा जातो. भक्ती नाही केली तरी त्याचं कार्य असं केलं तरी. मावशींनी भक्ती केली होती, त्या मावशींनी रामराम केलं होतं, त्यांचं कार्य सुंदर झालंय, अमर लोकात गेले ते. आज त्यांच्या मागून परमेश्वराचं गुणगान सत्संग भक्ती चालू आहे. या भक्तीचा सत्संगाचा उपयोग आपण आपल्या जीव कल्याणाकरिता करा. या भक्ती सत्संग ज्ञानाचा उपयोग शिल्लक असलेला आपला मानव जन्म सार्थकी लागेल त्याच्याकरिता करा. परत सांगेल प्रत्येक कामाची सुरुवात रामनामाने करा. रामनाम घ्या, भाग्यवान व्हा. हे रामनाम असंभव काम संभव करतो. हे आम्ही पोथ्यांमध्ये वाचतोय. तुम्ही रामराम करा हे स्वतःसाठी, आणि स्वतःसाठी म्हणून गुरु महाराज सांगताय. काय म्हणताय? सत बीज सबद है ले पहुँचे निज धामा भजलो केवल रामा. तर राम 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 भजून आपलं कार्य खूप सुंदर करायचंय. हो, हे रामनाम कसं आहे बा? तन्मुख तू महातीर्थ तन्मुख क्षेत्रमेवच्च यन्मुखे राम रामेती तन्मुख सर्व कामी कम. गुरु महाराज म्हणताय ते 100% सत्य, 101% सत्य. राम नाम घेणाऱ्याचा पराक्रम, राम नाम घेणाऱ्याचे सुख, राम नाम जाणणारा भावसागरातून पार होतो, हे 101% सत्य आहे. संस्कृत मध्ये स्कंद पुराणात हा श्लोक आहे. संस्कृत मध्ये स्कंद पुराणात आलेला हा श्लोक आहे की ज्याच्या मुखाद्वारे राम शब्द असा जप होत असतो, जो अखंड नाम साधना करतो, त्याचे मुखच महान तीर्थ आहे. ऐकलं का शब्द? ज्याच्या मुखातून रामनाम निघतो, जो अखंड रामनामाची साधना करतो, अरे ते चालतं फिरतं तीर्थ आहे. त्याच्यासारखं मोठं तीर्थ या जगातच नाही. ज्याच्या मुखात हे राम 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 येतंय. सर्व कामी कम म्हणजे सर्व कामना पूर्ण करणार. राम नामाने हे सर्व लोक परलोक दोघं कार्य सवरतात. रामाने म्हणतात राम नाम असं आहे, तुम्ही जिथे जन्माला आले मानवदेह धारण करून इथेही सुखी व्हा आणि जाल त्या ठिकाणी सुखाची रीत पडेल. इतकं हे रामनाम इतकं श्रेष्ठ. घेतलं किती पाहिजे, केलं किती पाहिजे. याच रामनामाने पार व्हाल. अन्य दुसरं कितीही कराल बाबांनो, हा योग सोडणार नाही, काळ सोडणार नाही. तुम्ही ऐका. जमकी जपटपुरी है बाया सुनली जो नर नारी. जमकी जपटपुरी है बाया सुनली जो नर नारी. अयम काय मग काय करेल? ऐकलं नाही तर काय करेल? जर हे रामनाम ऐकलं नाही, हे रामनाम संत सांगतायत, आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतायत, नाही केलं तर काय होईल मग? जमकी जपटपुरी है बाया सुनली जो नर नारी. हा यमाची झपट खूपच खराब आहे. हा यम काय करेल? हा यम पकडायला येईल आणि घेऊन जाईल.
क्रोधी, लाल डोळे, अकराल विक्राल, आणि या जीवाला तो पकडेल. कोणाला? याला. का पकडेल याला? कारण की याने जो राम बोलण्याचा करार करून आला होता, ज्या परमेश्वराचं राम नाम करेल त्याचा करार करून आला होता. आईच्या पोटातही याने करार केला, आणि इथे मनुष्य देह मिळाल्यानंतर त्याने कैवल्य रामाला सोडून सर्व केलं. पहा तुम्ही, ज्याला भजायचं होतं, ज्याची भक्ती करायची होती, त्याला सोडून, त्याला भुलून गेला, त्याला बोलून त्याने सर्व केलं. पटो की नको पटो सर्व गोष्टी केल्या, आणि ज्याला करायचं होतं त्यालाच केलं. मग आता कोण त्याच्या पुढे आला? जमती जपटपुरी है माया सुनली जो नर नारी, राम भजन बिन परत न पंचो, राम भजन बिन परत न पंचो, मार पड़ेगी भारी, भजलो केवल राम हा संता, भजलो केवल राम. आता कोणाची झपट आली हो? संत येत होते, राम राम करा, भजलो केवल रामा, केलं नाही केलं नाही केलं नाही. मग आता जमती जपटपुरी है माया सुनली जो नर नारी. संतांचं नाही ऐकलं, मग आता हा येईल, हमरी न मानो यम राजा म्हणायगा. हा, संतांचं नाही ऐकलं तर आता कोण मनवणार आहे? तेरा किया करम वो तुझको भुगाएगा, उसके अदालत तो चलना पड़ेगा, और काया कुटी खाली करना पड़ेगा. आता याच तर ऐकावंच लागेल बाबा. संतांचं नाही ऐकलं, संतांना तर दुःखच होतं, ऐकत नाही, फजिती होईल रे बाबा. नाही ऐकलं, आता नाही ऐकलं तर मग आता याचा ऐकायला बिचारा लाचार झाला. आता याच्या पुढे काय चालणार आहे? थांबून घ्या, थोडस सीझन चालू म्हणेल का तो कामाचा? थांबा थांबा थांबा, माझे मुलं थोडेसे अभ्यासात आहे आणि त्यांना जॉब लागला की मग घेऊन जा बाबा. ऐकेल का? माझं 3ऱ्या मजल्यावरचा स्लॅब टाकायचा आहे, तो झाला आणि रंग काम झालं की मग येतो मी, असं ऐकेल का तो? ऐकणार आहे तो? ऐकणार नाही. आता तो थोडसही ऐकत नाही. एकाएकी रे तू चल जासी, एकोई लारन आसी रेलो, आणि कोणीही सोबत येणार नाही. याला काही अडवता येत नाही. आता आला म्हणजे गेला, गेला तर आता पहिले घरातूनच सुरुवात होते. मृत्यू झाल्यानंतर रडणं पुन्हा चालू. हे जीवाची चिंता फिकीर काही नाही की याचं काय होईल म्हणून. जो तो आपल्या स्वार्थापोटी रडतो, माझं कसं होईल, आतापर्यंत केलं, आता कोण करेल, ती चिंता प्रत्येकाला राहते. त्या जीवाची चिंता सद्गुरूला आणि रामाला आहे, परमेश्वराला. संतांना आहे. बाकीचे देहाशी जुडले, देहाचे दुःख सुखाच्या गोष्टी करतात. आणि बघा अजून एक गमतीची गोष्ट आहे, कशी खोटा संसार. रडून रडून घरातल्या एक एक वस्तू बाहेर काढतात. त्यांची चप्पल होती व माय, त्यांची काठी होती व माय, चादर उस्ती होती व माय, खोकल्याची बाटली पण तिथेच ठेवली. द्या म्हणे त्यांना, वाटे लावा म्हणे. आता त्यांना काय सांगतात ते? वाटे लावा. पण चांदी ठेवलं, सोनं काढून ठेवलं, कानातल्या बाह्या काढून ठेवल्या, कवडे काढून ठेवले, ते पण वाटे लावा ना. मग हा तिरपा चष्मा आहे तो बरा ठेवता आला तुम्हाला, त्यांची वस्तू त्यांच्याकडे जाऊ द्या म्हणे. कडे काढून घेतले, बाया काढून घेतल्या, सर्व काढून घेतलं, आणि उजागर असे दाखवताय त्यांची चप्पल, त्यांची म्हणजे त्यांची वस्तू म्हणून देताय का? मग हे पण त्यांचं द्या ना, ते नाही द्यायचं बाबा. समजा कसा आहे, खोटा आहे. त्या जीवासाठी कोणी रडत नाहीये, म्हणून संतांना जीवाची दया येते. मग हा येऊन जातो, जमती जपटपुरी है माया सुनली जो नर नारी. यमाची जपट अशी आहे, चारी बाजूने बिलकुल 9 द्वार बंद करून टाकतो. डोळे, कान, नाक, मलमूत्राचे 9 द्वार बंद होऊन जातात. या जीवामध्ये मरणाच्या आधीच त्याची यातना चालू होऊन जाते.
हजारो इंचू चालतात तशी शरीरामध्ये आग चालू होऊन जाते. कोणी उपाय केले तरी कामात येत नाही. डॉक्टर, परिवार, कुटुंब सर्व हात सोडत बसतात. याला भयानक त्रास होतो. यम त्याला घेरून घेतात नवदौरामध्ये आणि तांगड्या झटकत झटकत हात पाय डोळे गर 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 फिरवत तोंडातून फेस जार टाकतो आणि त्याला बाहेर काढतात आणि घेऊन जातात फरफाटत. कोण? यम आणि यमाचे दूत. असं मरण त्याला म्हणतात मरण. हे मरण आहे. ज्याने भक्ती केली त्याचं मरण नाही होत. आणि ज्याने भक्ती केली त्याचं खरं जीवन आहे. त्याने या मृत्यू लोकात मनुष्य देह त्यागला, सुखाची काया प्राप्त केली, त्याला मरण नाही म्हणत. मरण मरण सब कोई कहे, मरण न जाने कोई, एक बार ऐसा मरो फिर से मरण न होय. हे खरं मरण आहे रामसनेचा, की ज्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला, संसाराचे कार्य जसे तसे करून घेतले, सहज राम 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 सुखात दुःखात करत राहिला. परमेश्वराचा विश्वास कमी होऊ दिला नाही. आपल्या सोबत अनेकांनाही तारलं, अनेकांपर्यंत पोहोचला, घराघरात गावागावात गेला. आमचा रामसनी फिरतोय. आनंदाची गोष्ट आहे. जे जे रामसनी गावागावात घराघरात आतातलं काम सोडून जात आहेत, साहेबाचं कार्य करतायत. साहेब त्यांच्यावर हजारपटीची सुखाची भीती. खूप ठिकाणी रामनामाची चर्चा चालू झाली आहे. हेच रामनाम सांगायला जात आहे. जीवाचे भाग्य तयार होतात अमर लोकांचे. आम्ही आनंदाने भक्ती करतोय, अनेकांना सांगतोय. हे भाग्य ज्याच्या वाट्याला आलं, हा 3 लोक 14 भवनातला सर्वात मोठा भाग्यवान येतो. आणि ज्याने होम काळामधलं किती कार्य केलं ते काळाचंच काम आहे ना. त्या होम काळामध्ये तुम्ही काही कामं केले ते काळाचंच काम आहे. काळाचंच जाण येते. याच्यातून काढण्याचं काम केलं ते खरं भाग्याचं काम आहे. आणि ते आज रामसनी करतोय. त्याने अजून करावं. अनुभव आलाय. थांबू नका. खूप करा, करत राहा. अहो हे रामनाम असं आहे. आमच्या एका संताला अनुभव आला. काही चाललं नाही त्या गरीब माणसाने. फाटके कपडे, त्याला काही व्यवस्थित चालणं राहणं माहित नाही. दुखी गरीब, एकदम दयनीय स्थिती. सिव्हिल आमदाराच्या समोर आला. आल्यानंतर त्याला बसवलं. आमच्या रामसेनेने त्याला 2 मिनिटं फक्त राम नाम सांगितलं त्या दुःखी जीवाला. त्याने ते रामनाम ऐकलं फक्त 2 मिनिट. प्रसाद घेतला आणि संतांच्या अनुभवामध्ये आलं की अमर लोकांमध्ये सोन्याच्या ताटामध्ये तो जेवतोय. काय भाग्य. म्हणून रामनाम घ्या. खूप श्रेष्ठ आहे. असे अनुभव संतांना येत आहे. विश्वास येतो होता. आधी असं वाटायचं काय, कोणाकडे जावं, काय सांगावं. येतील तेव्हा आपण बोलू, आपल्यापर्यंत आलं की सांगू. पण गुरु महाराजांना खूप करायचं. खूप. अरे काही जाणलं नाही त्या माणसाने. फाटके कपडे, चप्पल नाही विचारायचे. काय तो वाचणार आहे, काय तो पोथ्यात घेणार आहे, कुठे तो उद्धार करायला जाणार आहे. कुठे जाऊ शकत नाही. पण रामश्री असा पाहिजे की काळाच्या मुखात जाणाऱ्या जीवाला ओढून काढतोय. 2 मिनिटांमध्ये रामनाम सांगतोय आणि त्याला अमर लोकांचे सुख देतोय. अजून काय पाहिजे. इतकं कार्य आमच्या हाताने होत आहे. याचा आनंद असा ठेवा की मी अजून जास्तीत जास्त जीवांपर्यंत जाईल. पाणी देण्याची गरज आहे. तहान त्याची भागवे परमात्मा. त्याला पाणी माहित नाही, तो पाणी शोधतोय. आपल्याकडे रामनामाचं अमृत दिलंय गुरु महाराजांनी. हे रामनामाचं अमृत चालत्या फिरत्या प्रत्येकाकडे द्या. गावात जा, स्टेशनावर जा, रेल्वेत जा, जिथे जाल तिथे करा आणि यांची तहान भागवा. काळाच्या मुखातून निघता येते. परमात्मा खूप खूप आम्हाला धन्य धन्य देईल. आधी असं वाटायचंय, पण गुरु महाराज अनुभव देत आहेत आणि ते अनुभवाने कार्य चालतंय. ज्या ज्या वेळेस गुरु महाराज आम्हाला ज्ञान देतात, समज देतात, तसं कार्य हे होतं. थांबू नका. खूप करा, खूप भजन करा, खूप कार्याला लागा. कारण की या यमाच्या तावडीतून काढायचं कार्य आम्ही करतोय. काही कोणाला ठगत नाहीये, काही कोणाला पैसा मागत नाहीये, काही कोणाकडून चंदा गोळा करत नाहीये, काही कोणाला भ्रमामध्ये टाकत नाहीये. खोटं काम करणाऱ्याला त्याला त्याचं काही वाटत नाही. मग सत्य काम करणाऱ्याला कसं मागे राहायचं. झूठ न छोड़ा, कपट न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया तूने, राम भजन क्यों
करत नाही म्हणे, काही आवडत नाही म्हणे आम्हाला. अरे वा रे, का आवडत नाही? अरे राम नामासारखं भाग्यात सोडून राहिले. राम नामासारखं तुमचा भक्तीचा पदार्थ गुरु महाराजांनी दिलाय. कुठेतरी आम्ही कमी पडतोय, ती कमी काढा. आमचे सुख वाढले नाही आणि आम्हाला असं झालं आणि आम्हाला कच्चापणा आहे, तो बिलकुल कच्चापणा आहे. गुरु महाराजांनी 100 नाही 1000 सुख दिले परमेश्वराने. मी कुठेतरी मनाच्या अधीन होत असेल, कुठेतरी माझी कमतरता असेल, ती आम्ही काढावी. जेवण सुटत नाही, झोप सुटत नाही, बोलणं सुटत नाही, मग राम भजन कसं काय सुटून जात? सोपत काय गोष्टी? परमात्म्याची भक्ती सुटून जाते म्हणजे कमी नाहीये. परमात्मा देणारे, साहेब देणारे, ते घ्या, हा वाटा उचला आणि खूप सुखाची रीत करा. हे तर हात पकडणारा तयार या जीवाला, आणि हा जीव जो ऐकत नाही संतांचा, या जीवाचे खूप हाल होतील. आता ऐकून घ्या बाबांनो, आदि सद्गुरु सुखरामजी महाराज जगाच्या नरनारीला सांगतायत, जम की जपट बुरी हे भाया सुनली जो नर नारी, राम भजन बिन पंथ न बंचो मार पडेगी वारी. अनगिनत मार पडे. चारी बाजूने तो यमराज जेव्हा मार ठोके, तेव्हा बेभान झालेला तो जीव त्रैमाम करेल, कोणी त्याची सहायता करणार नाही. आणि तो मारताना सांगतो हा दाखवतो तो त्याला, हे तुझे कर्म भोगवतोय, तू केलेला हा कर्माचा झाड भोग. ज्या अहंकार मगरुरीमध्ये तू होता ते सर्व सुटला. तुझेच कर्म तुला मी भोगवतोय, तोच केलेले दाखवतो, मारतो. लोहार जसं लोखंडाला ताव देतो, लोखंड तापवतो. लोखंड तापल्यानंतर लोहाराची स्थिती अशी असते, एक जण त्याचा हाता चालवतो आणि लोखंड तापल्यावर त्याला कुठे मार मारायचा असं सडईने त्याला दाखवतो. इथे मार, हे तापलंय ना, हे लोखंड जिथे तापलंय तिथे हातोडा मार, असं ते लोहाराची स्थिती असते. एक जण दाखवतो, एक जण हातोडा मारतो. असे ते यमराज तिथे जंग मचवतात, जंग मचवून टाकतात ते एकदम. हे बघ, याने कसं कर्म केलं होतं, निंदा केली होती, निंदा, संतांची निंदा केली, भक्तीची निंदा केली, साहेबाची निंदा केली. तू केलेले कर्म तुला भोगवतोय आम्ही. या दिवशी या वेळी तू असं कर्म केलंय, हे असं काम केलंय, दाखवून त्याला मारतात, ठोकतात. तुला दिसलं नाही का कोणी जगामध्ये मरत होत? बोलतात बरं ते, तुला दिसलं नाही का खाली मृत्यू लोकांमध्ये मरण येत होत? मरणारे लोक दिसले ना, संतांचे ज्ञान पण कानावर पडले ना, मग का नाही केलं? जन्म लियो जहा मरणो पडसी, मोतडी नगारा सिर कुटे, लाख उपाय करो रे नर कोई, भजन बिना नहीं छूटे रे. जन्म लियो जहा मरणो पडसी. अरे जन्म घेतला तिथे मरावं लागेल, दिसत नव्हतं का? मरावं लागेल तर दिसत होतं ना. हे म्हणतात बरं, संत तर सांगतात बाबा रे मरावं लागेल, लोक म्हणतात बाबा हे मरायचंच सांगता म्हणे आम्हाला, मरायचंच सांगता. घाबरायचं काय? भजन कर बाबा, एक दिवस जावं लागेल, याच्यात काय मरायचं आणि घाबरायचं? सत्य. मग हा सांगतो तुला, जन्म लियो जाओ. संत म्हणतात मारणं पडसे, मोतडी नगारा सिर कुटे रे. अरे या शिरावर तर मौत घुमते. हिचकी हाल चोड़ा मारे, नाड़िया तड़क तड़ टूटे रे. बिलकुल या शरीरामध्ये घुसल्यापासून त्यांचा त्रास चालू होतो. याचनिक काया देतात, त्या याचनिक कायाला तोडतात, मारतात. ज्याने भक्ती नाही केली त्याला 12 दिवसापर्यंत 12 दिवसाचे पिंडदान करतात. 13व्या दिवशी त्याला याचनिक काया मिळते असं गरुड पुराण म्हणतं. आणि याचनिक काया दिल्यानंतर त्याला वैतरणी मधून मारत घेऊन जातात. मवाद, पू, रक्त गरम पाण्यामध्ये उकळलेलं विष्ठे मलमूत्रासारखं दुर्गंधी लाल पाण्यात रक्ताच्या त्याला बुडवतात, बुचकवतात, मारतात. कपाऱ्या असतात, तलवारी सारखे टोकदार तिथे सुड्या असतात, त्याच्यावर त्याला रगडत घेऊन जातात. त्याचे तुकडे पडत राहतात आणि त्याला मारतात आणि यमराज त्याला दाखवतात. आणि असं करत त्याला वैतरणी मधून घेऊन जातात.
रडतो. मग त्याला सांगतात, तू काही परमेश्वराला आवडतील असे शुभ कर्म केले का आठवण कर, तरच तुला इथे काहीतरी मिळेल सहायता. तो म्हणतो नाही, अरे सत्संग होता पण मी त्या कोपऱ्यात उभा राहिलो होतो म्हणे. जेव्हा जेव्हा आमचे रामसणींचे काही सत्संग होतात, धन्य लोक ऐकतात, त्यांचं भाग्य आहे. बरेच जण 4 जणांना घेऊन जातात आणि त्या कोपऱ्यावर उभे राहतात. त्यांचं फोन करून आणि 12:30ला संपील ना, मी एका जणाला बसवले, तो मला फोन करेल तेव्हा जाईल. मी ऐकत नाही म्हणे ते ज्ञान. आमच्या जवळचे लोक आहेत पण त्यांचं निपटल्यावरच मी जातो म्हणे, बस बाकी ते ऐकत नाही म्हणे मी. अरे ते ऐकलं नाही म्हणून तिथे आलो होताय ना. हा, मग तो तेच विचारतो, कधी सत्संग ऐकला का, भक्ती ऐकली का, नामस्मरण केलं का. आणि त्या वैतरणीमध्ये आणि यमाच्या दरबारात घेऊन जाताना जेव्हा सत्कर्म नाही, भक्ती नाही, रामनाम नाही, ऐकलंही नाही, केलंही नाही, अजून 4 लोकांना उठवून गेला होता म्हणा, मग याला 4 फटके जास्त आले. दुसऱ्यांचे तू काम खोटे केले का, मारी आला. तेरी चतुराई में धूल पडेली, किडा कागला तुझे रे. अरे तुझ्या चतुराईमध्ये माती पडून गेली. तुझ्या चतुराई कशी पाहिजे हो, चतुराई अशी पाहिजे की मिळालेला मनुष्य देह मला वाया जाऊ द्यायचा नाही. काय माहित एका क्षणात काय होईल, राम भजन करून माझ्या जीवाचं कार्य करून घ्यायचं आहे, ही चतुराई पाहिजे. या खोट्या चतुराईमध्ये लागून गेला तो. 3 लोकांच्या खोट्या आणि मनाच्या आधी म्हणून विषय विकार वासनाच्या, मनाच्या वासनेच्या केल्या, नाही तर 3 लोकांच्या पुण्य फळाच्या केल्या. ते पुण्य फळ सुद्धा टिकत नाही, ते पुण्य फळ सुद्धा नाश पावतात. मनुष्य देहाने कैवल्य रामाची भक्तीच तुम्हाला चालते, अमर लोकाला घेऊन जाते. अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतात, आम्ही पण भक्ती केली, आम्ही पण गुरु केले, आम्ही पण नामस्मरण करतो, आम्ही पण केलंय, आमचाही जीवाचा उद्धार होईल. कसा होईल, काय होईल. अरे हा मनुष्य देह हा कैवल्य रामाला भजण्याकरिता दिलाय, अमर लोकात जाण्याकरिता दिलाय. हा मानव देह तुम्ही ज्या कारणासाठी मिळाला ते कारण करत नाही, जगाच्या माणसांचं जीवाचं कार्य कुठेतरी कमी होईल. कसं कमी होईल, या मनुष्य देहाने सतत तप करणारा स्वर्गात जातो, 101 यज्ञ करणारा इंद्र बनतो. पण स्वर्गात गेल्यावर इंद्र बनल्यावर काय होतं माहिती का, काय होतं दिलंय ना ते गुरु महाराजांनी. स्वर्गात गेल्यानंतर या देवांचे सुकृत पुण्य संपतात. स्वर्गातल्या देवांचे परत त्यांना काळ पाप कर्मामुळे त्यांचे शिल्लक असलेले पाप कर्म 84 लक्ष योनीमध्ये 43,20,000 वर्षापर्यंत कुत्रा, मांजर, साप, सरडा, बिच्छू बनून भटकतो. का कुठे उद्धार झाला मग खरा. म्हणजे मनुष्य देहाने शुभ कर्म स्वर्गाचे केले, देव लोकातले इथे सुख भोगले काही काळ, आणि परत पशु पक्षी प्राणी म्हणून गर्भात येतोय, 84 लक्ष एवढीच जातोय, तिथल्या जन्मतोय, मरतोय. दुःखाने तर काय, भक्ती करून सुद्धा तुम्ही पशु पक्षी प्राणी म्हणून भटकताय. मग आम्ही कुठेतरी भक्ती बरोबर नाही शोधली, जाणली नाही. याच मनुष्य देहाने आम्ही हठयोग केला, ओम नमः शिवाय हठयोग, महादेवाची भक्ती, ती कैलास लोकात जाणारी, कैलास लोकाची मुक्ती मिळेल. पुण्य असेपर्यंत त्या देव लोकात बसवतात, परत तिथून खाली येतो. हा काळ असा आहे, जिथे जाल तिथे तो तुमच्या सोबत आहे. 3 लोक 14 भवनामध्ये तुमच्या सोबत काळ आहे, तो पुण्य भोगवतोय, हसतोय तो की कसं ठगलं मी याला. इथे जाणार होता, अरे मी याला मध्येच टाकून दिलं, ठगलं काळाने. तो जे पाप पुण्य भोगवतोय आणि हा जीव याच्यात बंधन मध्ये अडकलाय. सद्गुरु जे असतात, या सत्स्वरूपाची भक्ती करणारे सद्गुरु, ते हे समजवतात की ही माया खोटी आहे, त्रिगुणी माया काळाच्या मुखातून काढू शकत नाही. हा ब्रह्म म्हणून तुम्ही ज्या ब्रह्माला जाणताय, निर्गुण निराकार, हा ब्रह्मच काळ होतो बाबांनो. हाच प्रलय करतो, हाच सर्वांना टाकतो आणि काढतो महाप्रलयात, आणि हाच कर्म भोगवतोय. म्हणून ही माया नाश पावणारी, हाच ब्रह्म काळ आहे. हे माया
त्रिगुणी माया आणि हा काळ ब्रह्मकाळ याच्या पलीकडे हा सत्स्वरूप परमात्मा राम आहे. हा सत्स्वरूप राम परमात्मा भजा, याला भजणाराच पार होतो. बाकीचे इथे अटकतात. असे ज्याने सतत तप केलं, 101 यज्ञ केले, न विद्या भक्ती केली, विष्णुदास म्हणून वैकुंठाला जातात. ज्याने गायत्री धर्म त्रिकाल संध्या केली ते ब्रह्माच्या सतलोकात जातात. शक्तीची भक्ती करणारा शक्तिधामात जातो. असं देवी देवतांची भक्ती आहे. यांचे पुण्य फळ आहे. यांचे गुरूंच्या चरणात राहून भक्त्या करणाऱ्याला देवलोकाची प्राप्ती होईल. पण सदा करिता काळ सुटत नाही, सदा करिता जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. पुण्य होगा नंतर पाप होगा. अरे हा 3 लोक 14 भवन महाप्रलयामध्ये नाश पावतो. म्हणजे नाश होत असेल तो परमात्मा कस का? परमात्मा तर अमर आहे, अविनाशी आहे, सत्स्वरूप आहे. म्हणून भजलो केवळ राम, हा निजधाम, हा कैवल्य बजा. म्हणून जे जे अनेक भक्त्या करत असतील त्या भक्तांना पण आम्ही सांगतो, बाबांनो ही भक्ती करा, याच भक्तीचं कार्य करे. याचे दुःखाची रीत आहे. मग पुढे पाप आणि पुण्य. मग आधी सद्गुरु सुखरामजी महाराज या पदामध्ये एक एक असं समजवतायत, सांगतायत. नाही तर हा यमाचा मार्ग चालून जातो. वैतरणी नदी पार करतात, तिथून गेल्यानंतर यमाच्या दरबारात जातो, तिथे कर्म भोगवतात आणि जीव पस्तावा करतो. आता पिंडदान आगारी श्राद्ध केलं त्याच्याने मोक्ष होतो का? यम त्याला घेऊन जाईल, याचनी काया देईल आणि कर्म भोगवेल. ती रीत ती. मावशींनी कैवल्य भक्ती करून अमर लोकांचा देह प्राप्त केला, मग त्यांना पिंडदान कस काय चालेल? आगारी कस काय चालेल? पित्र कस काय चालेल? पित्राच्या योनीतच नाही गेले तर त्यांचं आगारी पित्र श्राद्ध होणार नाही. म्हणून ते केलं नाही. उलट ते न करता परमात्म्याचं गायन भजन केलं की जेणेकरून प्रत्येकाला भक्ती ज्ञान प्रगट होऊन सुखी व्हावं म्हणून. हा ज्ञानाचा विचार घ्यावा. रामसणीच्या कार्यात गेल्यानंतर का नाही केलं तेही विचारावं आणि काय केलं त्याचा फायदा काय ते पण पाहावा. प्रत्येकाच आम्ही करतो काय, बोलतो काय, होतं काय. जामनेरला गेलो होतो, कुंवर नावाच्या आजी तिथे. त्या आजींचं शरीर सुटलं, सकाळी भजन केलं, दुपारी सकाळी जसं भजन केल्यावर दिवस सोडला त्यांनी. सुंदर त्यांची बैठकी निघाली. बाकीचे लोक नाशिकलाच थांबले, भाऊबंदकीत ते जवळचे आले नाही. असं ऐकण्यात आलं बरं जे त्यांनी सांगितलं ते. म्हणे दादा ते येणार नाही, फोन करून सांगितलं. म्हटलं का नाही? ते म्हणतायत म्हणे ते तुमचे रामदारावाले येऊन रामराम करणार आहेत, आता आम्ही काही येत नाही, आम्ही गावावर केस देणार आहे म्हणे. तिकडे केस देणार आहे म्हणे. आजीचे केस कशाला देताय? आजीच्या नावाने तुम्ही सूत्र नका पाडू. ती आजी अमर लोकात गेली बिचारी, भक्ती करून आनंदाने गेली, आणि तिच्या नावाने तुम्ही तिथे पिंड बसवताय, तिथे विधी करताय. म्हणजे ती यमाच्या मार्गाला गेली असं तुम्ही तिथे करताय. तुम्हाला किती दोष लागेल? साहेबाचे दोष लागतील ना. गेला अमर लोकात जीव हंस आणि तुम्ही काळाच्या मुखात केलेली रीत पाडताय तिथे. घरातल्या मुलं म्हणतायत या काका, घरातले मुलं म्हणतायत या ना हो, आमच्या आईचं कार्य सुंदर करूया. जाणलं नाही म्हणे ते रामदारावाले येऊन करतायत, मग आम्ही नाही करत. किती हा अज्ञानीपणा आहे. भक्तीचा विचार करा. गरुड पुराणातही दिलंय. कोणाला खोटं वाटत असेल तर दाखले सांगू आम्ही. गरुड पुराणातही दिले. एकही शब्द गुरु महाराजांनी खोटा सांगितला नाहीये. एक गोष्ट गुरु महाराजांनी ज्ञानाच्या विचाराने मांडलेली आहे. आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सर्व रीत फोडून सांगितले आणि अमर लोकांना जाण्याचे भाग्य प्रत्येकाचे व्हावे म्हणून गुरु महाराजांनी सांगितलं. गरुड पुराणामध्ये दिलंय, मोक्ष गच्छन्ति तत्वज्ञा धार्मिका स्वर्गती नराहा पापानो दुर्गती यांती संसारांती खगात दहा. आता संस्कृत शब्द वाचायला अडकतो आपण, आपल्याला नेहमी येत नाही. अर्थ पहा. तत्व पुरुष मोक्ष प्राप्त करून घेत असतो. ज्याने सद्गुरु धारण केला आणि खरा परमात्मा जाणला तो मोक्षाला गेला. आता त्याची मोक्षाची रीत होते. मग धार्मिक पुरुष जे पुण्यकर्म करतात ते स्वर्गाच्या मार्गाला जातात, त्याची रीत तशी होते. पापी योगी दुर्गती होतीये. ज्याचं दुर्गती झाली, पापीची नरकात गेला, त्याची रीत दुर्गती झालेल्याची तशीच होते. पापी कुठे गेला? नरकात. दुर्गती झाली, त्याची रीत तशी झाली.
आणि पशु पक्षी प्राणी हे 84 लक्ष योनी भोगतात. मग ज्याने परमतत्व प्रगट केलं, सद्गुरु केला, मोक्ष प्राप्त केला, त्याची सुखाची रीत केली. जो पापी आहे नरकात आहे त्याची तशी रीत झाली. माहित नव्हतं परिवाराला, ते पण दुःखाच्या रीतीत करून घेतात. मग हे ज्याला जशी रीत आहे ते करतायत. पण गुरु महाराज म्हणतात तुम्ही कैवल्याचीच रीत करा, भक्ताचीच रीत करा. त्याचे जाणाऱ्याचे येणाऱ्याचे प्रत्येकाचे कार्य सुखाचे करा. हे तर गरुड पुराणातही दिलंय ना की कोणाची रीत कशी होते, काय होते. इतकं दिलं आहे की जोपर्यंत जप तप क्रिया करणे पूजा पाठ तोपर्यंत करा. सद्गुरु मिळाल्यानंतर या गोष्टी करायची गरज राहत नाही. सद्गुरु मिळाल्यानंतर तुम्हाला तर्पण अर्पण पूजा पाठ काही मंत्र करायची गरज नाही. ज्या वेळेस सद्गुरु मिळाले, सद्गुरुने सांगितलं तेच भक्ती करावी. मग आता सद्गुरु मिळाले आणि सद्गुरुने राम नाम सांगितलं आणि भजन करायला लागलो. मग आता मी बाकीचं काही केलं नाही, करायची गरज नाही. हे तर पुराणही म्हणतं, वेदही म्हणतं. लोक वाचतात ते पण समजायलाच तयार नाही. वाचतात पण समजतच नाही. गुरु महाराज तर सर्व ज्ञानाने सांगतायत. आमची सनातन भक्ती आहे, आपली सत्य सनातन परमात्मा नित्य असणारा सुख देणारा काली होता आज होता ती सनातन सत्य भक्ती आहे. अशी भक्ती आमची सर्वांची भक्ती आहे. ही प्रत्येक माणसाची भक्ती आहे. करा रामनाम भाग्यवान व्हा, करा रामनाम असंभव काम संभव करा. आणि प्रत्येक कामाची सुरुवात रामनामाने करा. अरे रामनाम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांचं तर आम्ही दाखले देतोय. राम शब्द समृत समुद्र में सेना तारी, पृथ्वी करोड़ 50 शेष सिर पेले धारी. शब्द रट्या प्रहलाद असुर सारा पचमुआ, गर्भ गुपा सुखदेव पलट के हुआ सुआ. शंकर अमर शब्द से पार्वती परले पड़ी, सुखिया समृत नाम हो माने अमर करी. असंभव काम संभव होतात. हे राम नाम असं आहे. असंभव काम संभव होतात. जे काम होऊ शकणार नाही होतं ते पण होऊन गेलं. होतंय. उदाहरण द्यायचं असेल तर रामचंद्राचं उदाहरण आहे का. रामचंद्राला रावणाला मारायचं होतं, लंकेत जायचं होतं. समुद्र अथांग अपार पाण्याने भरलेला, अथांग अपार पाणी ज्याचं पार येत नाही असा समुद्र. सेना रामचंद्राची सेना या समुद्रातून इकडे घेऊन जावं आणि रावणाला मारावं हा संकल्प रामचंद्राचा. तर पाण्यावर कधी सेतू दगड तरतील, सेतू होईल असंभव काम आहे. होऊ शकत नाही पण संभव झालं. का संभव झाला. राम शब्द सम्रत समुद्र में सेना तारी. हा समर्थ होता ना, हा आहे ना करणारा. असंभव काम पण संभव करून टाकलं. श्री रामचंद्राने दगडावर राम नामाने सर्व हे कार्य केलं. राम नाम लिहिलं गेलं आणि सेतू तयार झाला. दगड तरली पाण्यावर. प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक पंडित, प्रत्येक कथाकार हे सर्व म्हणतो राम से बड़ा राम का नाम. अंत में निकला ये परिणाम. काय परिणाम निघाला की रामचंद्रापेक्षा हे नाम मोठं आहे. आणि रामचंद्राने रामनामाने सेतू बांधून समुद्रामध्ये सेतू तयार करून लंकेत गेले, रावणाला मारलं. हे असंभव होतं. हे समुद्रावरचं काम दगड सेतू हे असंभव होतं. पण संभव कशामुळे झालं. रामनामामुळे. मग रामनाम असं आहे, असंभव काम संभव करतं. राम शब्द समृत समुद्र में सेना तारी, पृथ्वी 50 करोड़ शेष सिर पेले धारी. असंभव काम संभव झाले. अमर लोकांचे कार्य होतील आमचे. आणि इथले कार्य जे असंभव आहे ते परमात्मा करून टाकतो ना. शेषनाग 50 कोटी योजन धरा, 50 कोटी योजन धरा आपल्या फणावर उचलून ठेवलेलं आहे. असंभव काम आहे. 50 कोटी योजन धरा आपल्या शिरावर उचलून ठेवणे स्थिर. हमेशा सृष्टी रचना होताना या सर्व गोष्टी झाल्या.
अमेशा करिता आपल्या शिरावर 50 कोटी योजन एवढी मोठी धरा उचलून ठेवणे असंभव होऊ शकत नाही, बिलकुल नाही. पण झालं. कशामुळे झालं? शब्द राम नाम या सामर्थ्यवाने. हा ज्याचा सामर्थ्यवानच एवढा मोठा आहे आणि या नामाने जपलं की तो सामर्थ्यवान ते कार्य करून टाकतो. मग हा कशाला विचार करेल? शेषनागाने महाराज करून टाकलं आधार. 2000 जीवेने राम 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 शेषनागाचं चालू आहे. या 2 जीव असतात असं त्यांचं जीवेने राम रटन चालू आहे. भार होत नाहीये, अधर झालेलं आहे आणि सृष्टीचं कार्य चालू आहे. बरोबर हे रामनामाने झालं. मग यांनी केलं ना. अजून गुरु महाराजांनी पुढे सांगितलंय. काय सांगितलंय? शब्द रट्या प्रल्हाद असुर सारा पचमुवा. कसे कसे उदाहरण दिले? हिरण्यकश्यपू, जो हिरण्यकश्यपू ब्रह्मा विष्णू महादेवाने मारला जाणार नाही, रात्री मरणार नाही, दिवसा मरणार नाही, बाहेर मरणार नाही, मध्ये मरणार नाही, अस्त्राने मरणार नाही, शस्त्राने मरणार नाही, दानव मारणार नाही, मानव मारणार नाही, सर्व अटी लिहून घेतल्या कागदावर. तप करून टाकला आणि बलवान झाला. कोणीच मारू शकणार नाही. फोलून गेला अभिमानामध्ये. ब्रह्मा विष्णू महेश मारू शकणार नाही. माझा जप करा, माझीच भक्ती करा, मीच परमात्मा, मीच परमात्मा. आणि पोटी पुत्र असा आला प्रल्हाद भक्त. सर्व घाबरताय आणि मुलगा मात्र राम 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 हे उड्या मारतोय, राम राम करतोय. धरून धरून आणलं त्याला. रे हे लिवड्या बंद कर, हे राम नामाची लिवड्या बंद कर, तुझा बाप मारून टाकेल. काही ऐकत नाहीये. हा राम राम करतोय. का करतोय? ऐकलं होतं. कथा खूप मोठी आहे, मी त्याच्यात जात नाही. ऐकलं सिरियाने कुंभारी मातेकडून राम नाम कसं त्या मांजरीच्या पिल्लाला अग्नीतून सुद्धा वाचवतं. प्रल्हादाने ते पाहिलं आणि प्रल्हाद तेव्हापासून विश्वासाने राम राम करू लागला. आणि प्रल्हादाने मग हे राम नाम असं केलं राम राम की बापही मारू शकला नाही. राक्षस पचून गेले हो. पाडावरून ढकलणारे, हातीच्या पायाखाली तोडवणारे, अग्नीमध्ये टाकणारे, पाण्यात बुडवणारे, असंभव गोष्टी संभव होऊन राहिले. उसाला बालक, देवी देवता ज्याला घाबरतायत, राक्षस देव ज्या हिरण्यकश्यपूला घाबरून पडतात, काही बोलत नाही. आणि हा 12 वर्षाचा लहानसं पोरगा राम 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 करून राम भजन सोडत नाही. कुडाची मर्यादा पडली का त्याने की नाही नाही माझा बापाचा ऐकतो बाबा, मी माझ्या कुडाचं करेल. माझा बाप एवढा मोठा आहे आणि मी बाहेरचं कशाला करू? कुडाचं ऐकलं नाही, बापाचं ऐकलं नाही, राम 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 केला. इथे राम सनीच्या घरामध्येच पत्नी म्हणते राम राम करावं, पतीच ऐकायला तयार होत नाही. इथे पिता एवढा बलवान आहे राक्षस कुडामध्ये आणि आपल्या कुडाचं नाही ऐकता राम 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 करतोय. सिरियादी मातेने सांगितलं म्हणून. इथे एखादी पुरुष करत नाही. एखादी पुरुष बिचारा भक्तीला लागतो कसा तरी, नवीन नवीन लग्न झालं बायकोच करत नाही. ती म्हणते त्याचं पण बंद करून टाकते, होऊ शकते तर. एखादी आई करते तर मुलं करत नाही, मुलं करतात आई वडील करत नाही. अरे करा, असंभव काम संभव झाले यांचे. तुम्ही ज्या सुखाची चाहना करून राम राम राबताय, रात्रंदिवस पसताय, या ठिकाणी परमात्माच सर्व सुख देणार आहे. खरे इथे सुद्धा परमात्मा करे सुख देईल आणि अमर लोकांचे भाग्य तयार करून टाकेल. या संभव काम संभव झाले ना. प्रल्हादाचं कार्य झालं. प्रल्हादाला मारणारे राक्षस पचून गेले, हे मरून गेले, पण प्रल्हाद तसाच राहिला. त्रास देणारा पिता जो होता त्यालाही सोडावं लागलं शरीर. पण प्रल्हाद भक्त म्हणून नाव लागलं. काय नाव लागलं? भक्त प्रल्हाद. राम भजन केला, राम राम केला, असंभव काम संभव करून टाकलं. हेच राम नाम. गरज गुपा सुख देव शब्द असू, पलटे असू वा. कोणी खोटं सांगेल का या गोष्टी? भागवतामध्ये आल्याय, वेदात आल्याय, पुराणात आल्याय, तुकाराम महाराजांच्या गाथेत आल्याय, ज्ञानेश्वरीत आल्याय. कोण खोटं म्हणेल याला? की राम नाम केल्यानंतर असं झालं नाही म्हणून एखादे उत्तर द्यावं बरं? सांगावंच लागतं. ज्या ज्या वेळेस नामाचा महिमा येईल, ज्या ज्या वेळेस राम नामाचा पराक्रम येईल, त्यावेळेस सुखदेव मुनीचं नाव येईल, प्रल्हादाचं नाव येईल, वाल्मिकांचं नाव येईल, कबीरजींचं नाव येईल.
संतांचे नाव येतील, अशा भक्तांचे नाव येतील. राम नामाचा हा पराक्रम आहे. आणि असं राम नाम की ज्या राम नामाने काय आलंय, गरम गुपा सुखदेव पलटके हुआ सुवा. सुखदेव मुनी, सुखदेव मुनी होण्याच्या आधी ते कोण होते? गोपाळ. सुखदेव मुनी कसा झाला? रामकथा महादेवाने पार्वतीला सांगितले, पार्वतीने ते ऐकताना हुंकार दिला, झोपलेली होती. मग तिथे एक अंड सडक होतं, त्याच्यातून तो पोपट झाला आणि तो गेला उडून. त्याला पकडायला गेले आणि तो पोपट आपल्या आईच्या पोटात, वेदव्यासांची पत्नी जी होती तिच्या पोटात 12 वर्ष तो राम नामाने त्याने जाप केला, भक्ती केली, रटण केली. आईलाही सुख येत होतं आणि 12 वर्ष केलं त्याने गर्भ योगेश्वर म्हणून त्याची ख्याती झाली. बाहेर आला आणि निघून गेला. तो सुखदेव मुनी पलटके हुआ सुवा. अरे तो सुखदेव मुनी पोपटाचा हा सुखदेव मुनी राम नामाने झाला ना. असंभव काम होतं ना हे. मग हे असंभव काम जगामध्ये संभव होऊन गेले. लोक त्याच्या वेळेला कथा वाचून राहिले. राम नाम घ्या. बीज सबद है ले पहुंचे निज धामा भजलो केवल राम. वाजून घ्या. असंभव काम संभव झाले यांचे. सुखदेव मुनी, रामचंद्र, प्रल्हाद, शेषनाग, शंकर अमर शब्द से पार्वती पल्ले परी. महादेवाने राम नामाचा भेद घेतला, राम नाम घेतलं, राम नाम महादेवाने जाणलं. संसार खोटा समजला, राम नाम महादेवाने जाणलं. महाप्रलयापर्यंत अमर झाले. मग पत्नी पार्वती देवी प्रलयात गेली 108 वेळा. महादेवाने पार्वतीलाही राम नाम दिलं. पार्वती ही राम नाम करू लागली. 108 वेळा प्रलयात गेलेली पार्वती महादेवासोबत अमर झाली महाप्रलयापर्यंत. मग हे असंभव काम होते. असे असंभव काम राम नामाने संभव झाले. मग या संसारातल्या आमच्या सारख्या जीवाला आता काही दिमाग लावायची गरजच नाही राहिली. एवढं आपल्याला आता संत सांगतायत, उदाहरण दिलेत. मग आम्ही सुखाकरिता बस परमेश्वराच्या शरणात जा, विश्वास ठेवा. खरी भक्ती ही राम नामाचं स्मरण कैवल्याचं आहे. हे राम 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 करा, भाग्यवान होऊन जा, अमर लोकांचे भाग्य तयार करा. बस असंभव काम संभव होतील. असा अनुभव आहे. होतील, आमचे झाले. अभिमानाने ती सांगत की परमेश्वराची दया, परमेश्वराचं सामर्थ्य आतापर्यंत असलेले प्रत्येक परिवारामध्ये आदि सद्गुरु महाराजांच्या ज्ञानात आहे. परमेश्वराचा रामराम करतायत. तंबाखू, बिडी, गुटखा, नशा, धूम्रपान, व्यसन, मांसाहार सुटलं हो. या विकार वासनेच्या गोष्टी सुटल्या. पाप कर्म सुटून गेले सहज. असे सहज सुटले ते. काही नाही, परमेश्वराचं भजनाला लागले, सुटून. लोकांचं अजून सुटत नाहीये. 5-7 वर्षानंतर भेटले तरी लोक म्हणतात भाऊ अजून काही करत नाही, सोडून. नंतर 20-20 वर्ष झाले तरी भेटतात, भक्तीच्या गोष्टी करतात. आम्ही विचारतो दादा भक्ती, हो आम्ही करतोय, आमचा गुरु तो आहे, आम्ही अशी भजन करतायत, आमचा अशी रीत आहे, तुमची तशी रीत आहे. म्हटलं तंबाखू गुटखे खाऊन राहिले तुम्ही, ते म्हणे सोडू ना म्हणे. आम्ही म्हटलं तेव्हा 20 वर्षापासून तुमचं सोडताय. हळूहळू सोडतो. कसं आता 20 वर्षापासून हळूहळू सोडतायत. किती वर्षापासून? 20 वर्षापासून ते हळूहळू व्यसन सोडतायत. असं हळूहळू सुटत नाही, सोडून टाकायचं. रामसनी परिवारामध्ये अस्सल खऱ्या भक्तीचे परिवार जे जे आहेत तिथे तंबाखू, बिडी, गुटखा खात नाही, खाऊ देत नाही. खाणाऱ्याला समजवतात, विनंती करतात, खूप प्रेमाने सांगतात. नातेवाईकांचं येणाऱ्या जाणाऱ्याचं वाचन पाहून त्याच्याने भाग्य येतील म्हणून करतात. ते दुखवण्यासाठी नाहीच आहे. रामसनीची रीती सुखाची रीत आहे. त्याच्याने कोणी दुखवला जात असेल, त्याचं ज्ञानाची कमतरता कुठे असेल ती त्याने दूर करा. सुखाच्या रीती करता हे सांगितलंय. सोडा, सुखी होऊन जा. आणि असं हे रामनाम असंभव काम संभव करता. ज्यांनी ज्यांनी केलं हे त्यांचे उदाहरण आहे. आता ज्यांनी चुकून रामनाम केलं, चुकून, ऐका,
जाणते अजाणते रामनाम केलं त्यांचं जर भलं झालंय तर मग अजून काय झालं यायचं हो? हा? चली सेना पर को परहेज रावण कुमार जब बोले रघुनाथ भगत मेरा में तारू मरु मरु में राम मुख इनके आवे मरु मरु में राम राम मुख इनके आवे मरु के तमुने सदा मेरो जस गावे हर राम में राम जाने कयवन तार्यो अर्ध नाम सुन आवाज ग्राम गजराज उतार्यो शिवरो जान अजानहि अजामेळ उद्धार्यो गुण आकर सुख राम कहे ररो ममो करतार्यो. काय अजाणतेपणा रामनाम घेणारे रावणाच्या सेनेला मारण्याकरिता रामचंद्र गेले आणि रावणाची सैन्य मारायचे. रावणाचे सैन्य मरताना मरा म्हणायचे. काय म्हणायचे ते? बाण लागला काय मरा. भक्ती म्हणून नाही बरं, भक्ती म्हणून नाही. मरता मरता मरा आलं, मरा 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 मरा, त्याच्यातही राम येऊन गेला, उद्धार होऊन गेला ना. चुकून गलतीने मुखात आलं तरी उलटा नाम जपणारे महर्षी वाल्मिकी झाले. उलटा नाम जपत जग जाना बालवी कौवा ब्रह्म समाना. मरा 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 उलटा जाप केला, महर्षी होऊन गेले. असा बीज मंत्र आहे रामनाम. सरळ बोला, उलट बोला, चांगलाच फायदा देत आहे. बीज मंत्र असा आहे रामनाम. मरा 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 करणारे महर्षी होऊन गेले. श्रीरामचंद्राच्या जन्माच्या 10,000 वर्षापूर्वी. असं आहे रामनाम. हेच रामनाम. हो हर राम में राम एक यवन तारे. पाहता काय कथा आहे आणि काय याची उदाहरण आहे. अहो एक यवन स्वच्छाच गेला. हा एक यवन म्हणजे मुस्लिम स्वच्छाच गेला. त्याच्यावर जंगलामध्ये स्वच्छाच गेला असताना एक सुवर चालून आलो मारण्याकरिता. आता हा त्याला हाकलण्याकरिता हे हराम शब्द वापरला. कोणता शब्द वापरला? हराम. भक्ती म्हणून एका शब्द, पण हराम शब्द वापरून त्याने प्रयत्न केला दूर जाण्याचा शिवी देऊन. त्याच्यात राम येऊन गेला. हर राम में राम एक यवन तार्यो. मरण तर टळलं नाही, पण राम मुखात आला तरी त्याचा उद्धार झाला. अजून काय उदाहरण द्यायचे रामनामाचे? चुकून बोलणाऱ्याचा उद्धार करतोय, मग समजून रामराम करेल, विचार करून रामराम करेल, परमेश्वराची भक्ती म्हणून रामराम करेल, परमात्म्याचे संत म्हणून, मग त्याचा किती काम मोठं होईल, चांगलंच होईल. हे चुकून बोलणाऱ्याचा ग्रह मगर आणि हाती. पाणी पिण्यासाठी हाती गेला पाण्यात, सागरात मौज मस्ती करत असताना त्या पाण्याच्या तलावात तिथे मगराने पाय पकडला. हाती पाण्यामध्ये जाऊ लागला. मगराची ताकद जास्त होती. हाती मगराचं त्या ठिकाणी खूप झालं. शेवटी हाती निर्माण झाला आणि तो पाण्यात बुडू लागला. पोटात हवा गेली आणि हातीच्या मुखातून फक्त र निघाला. एकच शब्द रो. तेवढ्या र शब्दाने हातीही उद्धारला आणि मारणारा तो मगर होता. त्याला तो वरतून पायाने मारायचा, मगर त्याला पाण्यात ओढायचा. दोघं त्या ठिकाणी गतप्राण झाले. र शब्दाच्या ध्वनीने दोघांचा उद्धार झाला. असं रामनाम. अजून काय सांगावं रामनाम? दगड तरली, जनावर तरली, पापी तरली, कर्मी तरली, पतित तरले. अजून आम्ही वाटच पाहतोय, करायचं का नाही करायचं बाबा सांगतात तर बरोबर आहे. हा इथे गेलं की आवडतं म्हणे, घरी गेलं की लोक काय म्हणतील, परत आपलं आपलं चालू द्या. काय हे कोणी म्हणणार नाही. जमकी जपट बुरी है बाया सुनली जो नर नारी. जमाची त्या यमाची त्या जालिमची झपट खूप करावे. दबुटून टाकेल, घेऊन जाईल. ज्यांनी चुकून घेतलं त्यांचा उद्धार झाला. ज्यांनी समजून घेतलं त्याचे संभव काम संभव झाले. भक्ती करण्याकरिता जन्माला आलो, संसारात राहणार नाही. भक्ती करून घ्या आणि जिंकून घ्या. हा जन्म जिंकून टाका. राम भजे सोई जीता हो जग में. राम भजे सोई जीता. हाथ सुमरणी बगल कतरणी पड़े भागवत गीता. हृदय शुद्ध किया नहीं कबहू. राम भजन केल्याने
जिंकतो. हा राम भजन केल्याने काळाला जिंकतो बस. नाही तर कोणी जिंकत नाही. तो काळ असा जालिम आहे, तो सर्वांना परास्त करतो. पण राम नाम ज्याने घेतलं त्याला तो झुकून जातो. जे जन विरही राम के ताको देख डर जाय. जे राम नामाचे विरही आहेत, राम नामाचे स्नेही आहेत, त्याला पाहून काळ हात जोडतो. यम त्याला दंडोत करतो. धन्य हा मोक्षाला जाणारा, अमर लोकात गेलेला, राम नामाचा भेद घेतलेला. देवी देवता त्या राम भजन करणाऱ्या भक्ताची मर्यादा पाडतात. स्वर्गातले देवता चर्चा करतात, पाताळ लोकांचे सर्व चर्चा करतात. मृत्यू लोकांमध्ये त्याची चर्चा होते. अमर लोकात गेलाय म्हणून संत त्याच्या देवता त्या संताकडे भक्ती प्रगट झालेली रामनामाने आदराने पाहतात. यम काळ त्याला कर्म भोगवत नाही. असा घरातच आपल्या भाग्यवान आहे आणि घरातल्यांना समजत नाही. घरातल्यांना समजत नाही. अरे तिन्ही लोकांचे देवता त्या राम भक्ताला मानतायत. यम त्याची मर्यादा पाळतोय. काळ त्याला कर्म भोगवणार नाही. अष्टरिद्धी नवनिधी त्याच्या आजूबाजूला जोडतात. राम भजन करणाऱ्या निर्मळ संतांच्या देवता त्याचं दर्शन घेतात. भक्ती प्रगटे अमर लोकात जाणारे म्हणून. आमच्या समाजातल्या लोकांना माहित नसतं. आपल्या शेजारी पाजारी गावातल्या लोकांना माहित नसतं. असा संत, अशी भक्ती आपल्या जवळ असलेला भक्त आहे, त्याची परख होत नाही, त्याला जाणत नाही. आणि दुसऱ्या ग्रंथामध्ये कुठेतरी जाऊन ऐकतात कथेमध्ये संत मिळाल्यानंतर भाग्य जागृत होतील आणि मोक्ष मिळेल. आणि संत जवळ असतो त्याचं ऐकायला तयार नाही. किती मोठी गोष्ट आहे. शोकांतिक आहे. आमचा पराक्रम नाही, हा भक्तीचा पराक्रम आहे. आपल्या या भक्तीची सामर्थ्य येईल. राम सने कसा आहे गुरु महाराजांनी सांगितलंय आणि जगाने ते समजून घेतलं पाहिजे. जगाने त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. राम सने दुर्बल भूका मिलजो बाह पसार. मिलजो बाह पसार. सागट पांडे रावलोई सब जन माथे मार. नावर हो तत्सार. नावग हो तत्सार. अरे हे तत्सार नाव ग्रहण करा, धारण करा. राम सनेही दुर्बल भूका. परमेश्वराशी जुळलेला हा भक्त रामसनी म्हटला जातो. रामसनेचा अर्थ खूप सुंदर आहे. रामसनेचा अर्थ खूप श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वर रामाची भक्ती करतो स्नेह विश्वासाने, तो रामसनी. या त्रिगुणी मायेला, ज्या मायेला काळ खातो, या भोन काळातल्या कोणत्या विधीला न करता परमेश्वराच्या विधीला राम नामाने जाणतो, घटात प्रगट करतो, विश्वास परमेश्वरावर ठेवतो, असा रामस्नेही संत ब्रह्मा विष्णू महादेव त्याला दर्शन देतात. त्याचं भक्तीचं त्याच्यात असलेल्या स्वर्गाचे देवता त्याला नमन होतात. यमराज त्याला दंडवत करतो, दूर होतो. त्याच्या कुडातले मोगा इतर भूत अगतीमध्ये गेलेले हर्षायमान होऊन गतीला लागतात. असा तो रामस्नेही श्रेष्ठ आहे. असा रामस्नेही कपड्याने फाटका असला तरी चालेल. अरे त्याचा संसार दुबळा असला तरी चालेल, पण तो त्या मालकाची भक्ती करतोय ना. असा तो रामस्नेही. रामस्नेही दुर्बल भूका मिलजो बाह पसार. मिलजो बाह पसार म्हणजे प्रेमाने, आनंदाने हो त्याला जवळतात. असा रामस्नेही. आणि याच्या व्यतिरिक्त कोणी राजा असू द्या, हो 3 लोकांची संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा मिळवलेला असू द्या, धनाढ्य असू द्या, बलाढ्य असू द्या, कोणी असू द्या, पंडित असू द्या, ज्ञान वाचलेला असू द्या, राजा असू द्या, कोणी असू द्या, सागट संग निवार. अरे जो परमात्म्याचा संग करत नाही आणि जो काळाचा संग करून बसला आहे, जो काळाचा संग करून बसला आहे, काळाचा, या काळाच्या संघामध्ये बसणाऱ्याचा तुम्ही संघ कराल, हा काळ तुम्हाला पण घेऊन जाईल. दूर निवाला याचा संघ.
काळाचा संघ मध्ये आहे, तो भले तो धनवान असेल, बलाढ्य असेल, सत्ताधारी असेल, हा तुकडा असेल, फाटका असेल संसाराचा, पण त्याला प्रेमाने जवळ करा, तुमच्या साह्य प्रगट होऊन जाईल, परमात्मा तुमच्या घरात येऊन जाईल, याच्याशी प्रीत प्रेम भक्ती केली धारण कर. आणि या काळाचा संग करणारा जो असेल, जो परमात्मा जाणत नाही, सागट आहे, परमेश्वराची भक्ती भावत नाही, करत नाही, जाणत नाही, अशाशी संग करा तर काळच तुम्हाला घेऊन जाईल. साहेब कसं काय प्रगट होईल? जैसा संग वैसा रंग. अरे मोठमोठे राजा लोकांनी आपला राजपाट महल सोडून दिला आणि संतांच्या भक्ती असलेल्या परमात्मा संतांच्या शरणात गेले. आपण कोणत्या चाहनेत बसलाय? भक्ती करा बाबांनो, आणि अशा भक्ताला समजा. गुरु महाराज म्हणतात, कोडी पुष्टी हरिजन मिल जो, तागट ब्रह्म विचार, तागट ब्रह्म विचार, जनसुख राम वेद बिन भगती, सबे काळ की चार. बिना परमेश्वराच्या वेदाची भक्ती आहे, काळाचा चारा आहे. काळ त्यांना खातच आहे, काळ त्यांना दुःख भोगवणार आहे, आणि याच्यापासून काळ कोसो दूर आहे. यम त्याला दंडवत करतोय, काळ कर्म भोगवत नाहीये. देवी देवता त्याचा आदर करतायत. हा मोक्षाला गेलेला आहे राम भजन करून, म्हणून त्याची महिमा होते. आपल्या पित्राचा, आपला कुळाचा, आपल्या परिवाराचा उद्धार केलेला आहे, असा हा रामसेनी, असा हा राम भक्त आहे, असं आपण म्हणा. असं आपणही जीवाचं कार्य सुखाचं करा बाबांनो. परत परत हा देह नाही, परत परत हा जन्म नाही, परत परत हा आमचा मोका नाही. म्हणून ही भक्ती श्रेष्ठ भक्ती आदरयुक्त भावनेतून करा. या कोणत्याच भक्तीचा आपल्याला विरोध नाहीये. आम्हाला कोणत्याही भक्तीचा विरोध, ती भक्ती आपल्याला परमात्मा नाही मिळणार. माझ्या आज्ञेची गरज परमात्मा, परमात्मा ज्या भक्तीने मिळतो ती भक्ती राम नामाने जपा, हे गुरु महाराजांनी सांगितलं. आणि राम भजन करायचंय फक्त. आपले तेच कार्य आपले रामसनी करतायत, धन्य. या राम नामाने असंभव काम संभव होतात. राम नामाने आपल्या कामाची सुरुवात करा. मृत्यू लोकात ते मनुष्य देहात आले, इथे आदि सद्गुणाचे परमात्मा इथे तुम्हाला सुख देईल. अमर लोकाचे सुख आणि भाग्य तयार होतील. उद्धार करणारी भक्ती आहे, सुखाची भक्ती आहे, आनंदाची भक्ती आहे. हा भक्ती करून मोक्ष मिळतो, म्हणजेच काळाच्या देशातून मुक्त होऊन अमर लोकात जातो. असं आमचं या जीवाचं कार्य होतं. म्हणून ही भक्ती धारण करा आणि आपल्या जीवाचं कार्य सुखाचं करून घ्या. आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी या पदामध्ये जे सांगितलं ते आपण 2 साख्यांमध्ये पाहिलं. रारो ममो सत बीज सबद है, ले पहुंचे निज धामा, भजलो केवल राम, भजलो केवल राम. तर रारो ममो सत, अरकार अपकार मक्कारने राम शब्द बनतो. हा राम शब्द सत्य बीज आहे, कैवल्य प्रकट करून देणार. कैवल्य म्हणजे परमात्मा सत्स्वरूप. अशा परमेश्वराला याच देहामध्ये आम्हाला प्राप्त करता येतं. हा परमात्मा, हा भोंकार देश, हा मायापण, सातार लोक, मृत्यू लोक, स्वर्ग, ब्रह्मा विष्णू महेश शक्ती, यमाची यमपुरी. आता आम्हाला हा परमात्मा प्रगट करण्याचा मार्ग तर दाखवून दिला. आता करा. येत्या जात्या श्वासात राम नामाचं स्मरण सहज होतं. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र घरी बसल्या होतं. हातात का मुखात राम, कुठे जाणं नाही, कुठे भटकणं नाही, कुठे एवढंसही शरीराला कष्ट नाही, देहाला कष्ट नाही, प्रपंचामध्ये बाधा नाही. उत्तम भक्ती आहे. घटामध्ये भक्ती प्रगट होते. जे पाप कर्म आहे ते सोडा आणि भक्ती करा. भक्तीसाठी सोडा आणि संसाराच्या सुखासाठी सोडा. तंबाखू, बिडी, गुटखा, नशा, धूम्रपान, व्यसन, मांसाहार
कोणाचं भलं झालंय याच्याने एकाने तरी उदाहरण आणून द्यावं. वाईटच झालंय, कॅन्सर होईल, फेफडे खराब होईल, अल्सर होईल, तोंडाची दुर्गंधी येईल, शरीराचं नुकसान होईल, लाखो रुपये देऊन ऑपरेशन करावं लागेल, शरीराला कष्ट पडून संसार दुःखाचा होईल, मृत्यूनंतर नरकात जावं लागेल, धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, मदिरा, व्यसन, मांसाहार करून मग काय कामाचं आहे. म्हणून व्यसन त्यागन करा. जो आपण ऐकला, एक राम गडगड बोले, तुझ्या राम दशरथ गरडोले, तिसरे राम का सकल पसारा, सत्स्वरूप राम सबसे न्यारा. असा जो सत्स्वरूप राम आहे, त्या सत्स्वरूप रामाचं आपण येत्या जात्या श्वासात ज्या वेळेस नामस्मरण करू, सद्गुरूच्या विधीने, आधी सद्गुरू सुखरामजी महाराजांनी सांगितलेल्या विधीने, या सद्गुरूच्या विधीने नामस्मरण जर केलं आपण, तंबाखू, बिडी, सिगरेट, गुटखा, व्यसन, धूम्रपान, मांसाहार त्यागन करू, त्यावेळेस कंठामध्ये राम नामाचा वेदाने स्मरण करणारा भक्त शिष्य कंठामध्ये सतशब्द प्रगट होतो. हा सतशब्दच कुदरत कला. कंठात प्रगट झाल्यावर 84 लक्ष योनी सुटली, पशु पक्षी प्राणी बनण्याची रीत सुटली. मोगा पित्तर अगतित तो आता जाणार नाही, नरकाधिक यमाचा मार खाणार नाही. कंठात भक्ती प्रगट झाली, सतशब्द पुढचा मनुष्य देह घेऊन येईल. जर भक्ती प्रगट झाली फक्त पुढचा मानव देह, बुद्धी प्रवीण, उत्तम घरात, धन संपत्ती, वैभव घेऊन चांगल्या ठिकाणी जन्म घेऊन मोक्षाला जाईल. भक्ती याच देहात पूर्ण केली तर ती भक्ती सतशब्द, 4 पाकळीचं कमळ, सरस्वती स्थान, इथून ही भक्ती पुढे जाते. याच देहामध्ये खंडी ब्रह्मांडी ते पिंडी करून मोक्ष होतो. 8 पाकळीचं कमळ, शंकर पार्वती स्थान, मध्यस्थान 16 पाकळीचं कमळ, नाभी स्थानी इथे विष्णू लक्ष्मी 32 पाकळीचं कमळ. हा देह जसं आम्हाला संतांनी सांगितलंय, याला तुम्ही भक्ती म्हणून जर व्यवस्थित सद्गुरूच्या शरणात पाहिलं तर परमेश्वराचा योग होतो आणि प्राप्ती होऊन आम्ही मोक्षाला. आणि संसाराच्या दृष्टीने जगाच्या लोकांसारखं पाहिलं तर पशु सारखं भोग घेऊन मारण्याचं आहे उत्तम. तसं करा. इथे ब्रह्मा लिंगस्थान, मूलस्थान गणपती 64 पाकळीवर 4 पाकळीचं कमळ. बंकनाळ पाठीच्या या मागच्या भागात 21 स्वर्ग आहेत. ते पार होऊन मेरू मध्ये इथे यमराज आहे. यमराज या यमाचं स्थान आहे. याला पार करून हा सतशब्द त्रिकुटीत येतो. गंगा, यमुना, सरस्वती इथे इथपर्यंत आमची साकार सृष्टी पार होते. 3 लोक 14 भवन, चिदानंद ब्रह्म, शिव ब्रह्म, पार ब्रह्म, या साकाराच्या वरती 3 ब्रह्मचे 13 लोक आहेत. त्या 3 ब्रह्मचे 13 लोक, याला इथून हा भक्त निर्गुण निराकार पार करतो. 3 ब्रह्मचे 13 लोक 10व्या द्वारामध्ये हा पोहोचतो. इथे पोहोचला, त्याचे संचित कर्म गेले, क्रियमान कर्म लागत नाही. राम 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 करून प्रारब्ध सहज भोगून घेतो. त्रिकुटीमध्ये त्याचं मन निघून जातं. नाभिस्थानी 5 आत्मा निघाल्या, कर्म गेले. आता काय राहिलं? फक्त हंस राहिला. हंसासोबत परमेश्वराचा सतशब्द आहे. तो इथून 10व्या द्वारातून निघाला, अमर लोकात गेला. असा हा जिवंतपणे मोक्षाचा मार्ग. सहज आहे, सुंदर आहे, बिना कष्टाचा आहे. आपल्याला तो प्रगट होतो. अंधश्रद्धा नाही, कुठल्या प्रकारचं अवडंबर नाही, कुठल्या प्रकारचं अजून त्रिगुणी मायेचे जसं मोठमोठं वाचन पठण करून कडक नियम करावं लागतं, काही नाही. सहज जीवन जगा. धूम्रपान, बिडी, सिगारेट सोडा. संसाराचे कार्य उत्तम करा. वेळी अवेळी मस्त नामस्मरण करत राहा. अशी ही भक्ती आहे. हा भक्ती मार्ग सुंदर आहे. गुरु महाराजांनी सांगितलं आहे, आपण ऐकलं. आता नामस्मरण आहे. अशाच पद्धतीने रोज आपण करा. कमीत कमी 1.25 तास करा. जास्तीत जास्त खूप करा. असंही नामस्मरण, असा हा भेद. आदि सद्गुरु, सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु, सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो.
सत्स्वरूपी संत राधा किशनजी साहेब धन्य हो धन्य हो धन्य। सत्स्वरूप रामजी महाराज ने धन्य हो धन्य हो। अनंत कोटि सत्स्वरूपी संताने धन्य हो धन्य हो। राम सदाने राम 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 नामस्मरण चालू ठेवा।